जावपी झाडां शेतां आमचो ऊस आमचे नाल हे सगळे आमच्या मना काळजान आसा। शेतकार या देशांतलो आदर्श असो शेतकऱ्याक लागून जिवीत आसा। शेतकार ना जाल्यार जिवीत ना, शेतकार ना जाल्यार मनीस ना, शेतकार ना जाल्यार देश ना, शेतकार ना जाल्यार गांव ना। सो शेतकार हो आमकां सगळ्यांक घडयता आणि त्याच खातीर काँग्रेस पार्टी या शेतकऱ्याचो आदर करता, सन्मान करता। शेतकऱ्याचे रक्षण करपाक, शेतकऱ्याचे संरक्षण करपाक आणि शेतकऱ्याक ताचे अधिकार दिवपाक काँग्रेस पार्टी सदांच मुखार आसा, मुखार रावता आणि मुखार रावतलो। म्हाका सगळ्यात पयलीं पीसीसीचे सेक्रेटरी, काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ फुडारी, या वाठारांतले काँग्रेस पार्टीचे नेता रजनीकांत नायक हांकां की तांच्यांनी सगळ्यांचे स्वागत करचे। म्हाका प्रदीप नायक आणि दामोदर शिरोडकर हांच्यांनी माचयेर येवन आपणाची बसका घेवची। अविनाश शिरोडकर काउन्सिलर आणि माचे होते। हांव रजनीकांत नाईक तुमकां सगळ्यांक हांगा बोलून येवकार आवडटा। तुमकां खबर आसतली हांव सगळ्यांचे तुमचे स्वागत करता आणि तुमकां देव बरी सांग दिवं अशें आवडटा। हांगा प्रश्न आसात ते शेतकऱ्याचे। अशें म्हणटात की आतां पणजेकारान सांगलां शेतकार ना जाल्यार कांयच ना। शेतकार हो देशाचो कोणो, फाटीर कोणो आमच्या आसा तसो हो देशाचो कोणो। शेतकारी ना जाल्यार कांयच जावपाक शकना। पूण ह्या शेतकरी आसप नासोन सारको अशें ह्या सरकाराक जाल्लें आसा। शेतकऱ्याची हो सरकार परवाच करना। हांव आयच्या फंक्शनाक हाजीर आशिल्ले आमचे गोंय प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाब गिरीश चोडणकर, आमच्या सीएलपीचे लिडर बाब दिगंबर कामत, आमचो मोगाचो खासदार बाब फ्रांसीस साबीन, पीसीसीचे सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी बाब प्रदीप नायक, आमचो आयच्या ह्या मेळाव्याचो कन्व्हेनर बाब अभिजीत देसाई, आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी बाब अमरनाथ कोटजीकर, आमच्या या ब्लॉकाचे प्रेसिडेंट बाय जुजेफिन बाब अविनाश शिरोडकर, बाब गौतम भंडारी, बाब दामो, बाब अहमद अशे बाब संदेश आणि माझे बशिल्ले म्हजे सगळे वांगडी आणि माने भावानो तुम्ही खबर आसतली, तुम्ही टीव्हीचेर पळयता आसतले
पेपरांनी वाचता आसतले की सरकारान एक बिल पास केला आणि हे बिल जे जावन आसा ते सरकारच म्हणटा की हे शेतकऱ्यांच्या हिताचे बिल म्हणून. खरें पळोवपाक गेल्यार ते शेतकऱ्यांच्या हिताचे काय कोणाच्या हिताचे हे आमचे बाकीचे लोक आसात ते तुमकां सांगतले. हांगा आमचे गोंयचो प्रश्न पळोवया. गोंयच्या शेतकऱ्यांक केन्नाच न्याय मेळना. ते सदांच न्याया खातीर झगडत आसतात. पूण एक खंत जाता भावानो, आमचे कडेन ती बरी एक संघटना ना. आमचे काही शेतकरी म्हजे कडेन आयल्यात आनी प्रयत्न करता आमी एक संघटना बरी बांदपाची प्रयत्न चालू आसा. आमचे सांगे तालुका शेतकरी संघटना अशी बांदपाचे एक प्रयत्न चालू आसा. आणि ह्या संघटने मार्फत आमी आमचे जे प्रश्न आसात तो मागीर उदकाचो आसूं, तो मागीर लायटीचो आसूं, तो मागीर सपोर्ट प्रायसाचो आसूं, अशे अन्य प्रश्न आसात ते प्रश्न घेवन आमी ह्या सरकारा कडेन वचपाचे आसा. भावानो तुमकां खबर आसतली की गेल्ल्या सिजनाक काजूचो रेट आसा तो काजूचो रेट सरकार 135 रुपया रेट लायलो आणि सरकारान एक मिटींग घेतली आणि हो रेट आशिल्लो तो 100 रुपयांचेर हाडलो आणि तो बोवाळ लोक मागतकीर काजूकार सगळे बोवाळ मागतकीर फार्मराक बोवाळ जातकीर 105 रुपयांचेर हाडलो. म्हणटकीर 135 रुपया दिवपाक परवडटालो तो रेट 105 रुपये कसो हो म्हजो प्रश्न आसा ताका विचारपाचो. हो काजूचो धंदो आसा तो सगळे बारीक लोकांचो धंदो. हे बारीक लोक कष्ट करतात आणि कितें तशें मेळयतात. हो 3 म्हयन्याचो फक्त धंदो. ह्या धंद्याचेर सुद्धा हो सरकार पावलो आणि ताणें तो धंदो आमचो हे करून उडयलो. आता अशी परिस्थिती जाल्ली आसा ते पयशे जे कितें मेळटात काजू बियांचे ते आमी घरा कडेन वापरपाचे, आमचे स्वता खातीर वापरपाचे काय ते लेबरांक दिवपाचे हो प्रश्न जाल्लो आसा. आज लेबर इतलो वाडलो आसा गोंयांत भितर की तो लेबराक लागून आमकां कपलाचो धंदो शेत बी ते परवडना. तेन्ना हांव सरकारा कडेन मागतां हो काजू बियांचो रेट आसा तो कमीत कमी 200 रुपये आसपा जाय आणि त्याचा सपोर्ट प्राइस जो आसा तो 50 रुपये तरी आसपा जाय. भावानो आनी एक प्रॉब्लेम आसा तो म्हळ्यार जे कृषी कार्ड आसा त्या कृषी कार्डा भितर 5A म्हणून एक क्लॉज आसा आणि हो हांवें हाचे मुखार बी मांडलो पूण तेजेर कांयच जालें तांकां शेतकऱ्यांच्या पडूनच गेलो ना. 5A हो क्लॉज काडपा जाय. तो आसतकीर शेतकऱ्याक ज्यो बेनिफिट्स मेळटात त्यो मेळनात. तो क्लॉज कितें सांगता की ही जमीन जी आसा तुमची ती तुमची न्ही म्हणून, ती भाटकाराची म्हणून. म्हणटकीर तुमकां आमकां कार्ड दितात, कृषी कार्ड दितात आणि ह्यो ज्यो कितें फॅसिलिटी मागता वयतकीर आमकां हो प्रश्न येता. तेन्ना हांव मागता सरकारा कडेन की त्यो ह्यो 5A जो क्लॉज आसा ती काडून उडोवची. कृषी कार्डा भितर 5A क्लॉज आसा ती काडून उडोवची. भावानो चड वेळ घेना, खूब लोक उलोवपाचे आसात. तेन्ना आमचे कडेन आमी जे शेतकरी आसात ते म्हाल तयार करतात, ते म्हाल प्रोड्यूस करतात आणि प्रोड्यूस केले नंतर ते त्रासा पडटात. खरें म्हणल्यार म्हाल प्रोड्यूस जालो, बरो म्हाल जालो जाल्यार आनंदीत जावपा जाय शेतकरी. पूण आमचे बाबतींत ते परती जाता. शेतकऱ्यांनी जो म्हाल तयार करतात तो म्हाल ताका बाजारपेठ मेळोवन दिवपाचें काम सरकाराचें आसा. ती बाजारपेठ हांगा गोंयांत ना आनी त्या बाजारपेठी लागून आमचो म्हाल जो आसा तो अल्प
चिमटीक विकलो तेन्ना हाचेर बी लक्ष वापरपाची गरज आसा. हांव चड टायम घेना. सगळ्यांक तुमकां देव बरें करूं म्हणटा आनी म्हजी 2 उतरां आयकल्या बद्दल सगळ्यांक देव बरें करूं. देव बरें जावं. रजनीकांत आता मानेस्तांचे फुलांनी स्वागत करूया. मागता ब्लॉक प्रेसिडेंट जोसेफिन रॉड्रिगीज हांकां गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश बाब तोडणकर हांकां फुलांचो तुरो दिवन तांचें स्वागत करचें. मागता आयच्या ह्या कार्यावळीचे संयोजक अभिजीत देसाय हांकां तांच्यांनी गोंय राज्याचे आदले मुख्यमंत्री आनी आतांचे विरोधी पक्ष नेता दिगंबर बाब कामत हांकां फुलां दिवन तांचो येवकार दिवं. मागता रजनीकांत नायक हांकां तांच्यांनी सावथ गोवाचे एमपी आनी आदले गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सार्जिना बाब हांकां फुलां दिवन तांचो भोवमान करचो. आयच्या ह्या कार्यावळीचे संयोजक किसान विभागाचे गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे किसान विभाग याचे अध्यक्ष या वाठारांतले काँग्रेसचे वावुरपी अभिजीत देसाय हांकां विनंती करता की सगळ्या मानेस्तांक घेवन आयची दीप प्रज्वलन करून या कार्यावळीचे मानेस्तांनी आपल्याची बसका घेवची. इश्टानो बरोबर 5:20 जाल्ली आसा. आमचे सगळे शेतकार हांगा खूब वेळ जालो येवन बसलेले आसा. तेन्ना आमचे जे लोकल फार्मर आसा ते पयलीं उलयतले. सगळ्या उलोवप्यांक एक सूचना की जाता तितल्या कमी उतरांनी तुम्ही सुरेश उलोवपाचे. वेळ 5:20 जाले. काळोख जावच्या आदी आमकां एक कार्यावळ सोंपोवपाची आसा. तेन्ना सगळ्या उलोवप्यांक विचार मांडपाचे. सगळ्यात पयलीं आपयता शेतकार भाव बोस्त्या सेवाय सांगता की तांच्यांनी तरी एकच नाव घेवन दिसता म्हाका. आमचो पयलो मुख्यमंत्री आनी आतां विरोधी पक्षनेतो बाब दिगंबर कामत हांकां हांव विंगडा येवपाक भरपूर तेंचो काजार जावन कांय करतो. कारण ताका हें आमच्या शेतकऱ्यांचें कितें आसतें
विचारां घेऊन असेंब्लीक मांडपाक जाय आनी बाब रातीनान आमगेल्या दिल्ली पार्लमेंटान मांडले आसा ते मोदी भाई और बहनों जीरो का अकाउंट खोल लीजिए गरीबों का अकाउंट में पैसा आ जाएगा अभी किधर आया रे भैया मोदी जी मागून जे खूप दिसता आपण नाका थोड्या वेळ मिळा मला तू सांगता ऐकत ती मेन पॉइंट आहे ना आमचे शुगर फॅक्टरीची किती पॉइंट दैन झाल्या दैना की दैना या सरकारान ती शुगर फॅक्टरी धरू अगदी करून दवरल्या आणि या शेतकऱ्या माझ्या वाडी मोडे त्यांना हांवें सरकाराक सांगून सोडटा कितें शेतकऱ्यांच्या माझ्या लोक नाका पोटार नाका भागीर मारले जाता म्हणून पूण हो सरकार तरी काय करना भागीर आमच्या पोटार मारिता आज 83 शेतकरी हुशार मानणारे शेतकार उरले आमगेले तांकां भायर तुमची भुरगीं संसार परिवार हे सगळ्या लागता तूं आज ते वाट्यान तुजी वाट्यान बरोबर वयतात हें कोणाक करना सगळे जाणांनी पूण हें सांगता की हे शेतकऱ्यांक अजूनय जमलेलो पळतो ना 12 पयली मिळना त्यांना मागीर 18 ना मागीर हार्वेस्टिंगाच्या खर्ची तेवूय ना म्हणजे हे शेतकऱ्यांनी करप कितें आज घातला फाल्यां घालता आज घातला फाल्यां घालता भुरग्यांक म्हणटा पेट्रोली खबर हाडिता काय वगिरा वगिरा म्हणटा तशी खबर सरकार आमची करता हांव आमच्या काँग्रेस पक्षाच्या ह्या किसान संमेलनाक इतलें सांगून सोदता की सरकाराक ती भाजी दिची म्हणजे आमी हांगा रोग कांय उपेग ना आनी आमगे जमीन जायना ह्या एकाच एक क्षेत्र येयला हे क्षेत्राचो मी पावसा भाजरेन भाजता कोणी सांगलें खंयचो शेतकार सांगता त्या शेतकार म्हाका कोणाक सांगचें पावसा येता भाजप आनी सरकार म्हणटा की भाजी करात कॅबेज करात मिरची करात आनी भेंडी करात किती कर्मा भोव किती सांगतो सरकार हा हांव म्हणटा की फुडल्या इलेक्शनाक 5 लाख तेरी वर आनी बीजेपी आमदार जायनाय कशें जायनाय कोणे जाले आख्या गोंयभर मिटले वचो आख्या गोंयभर सामको बीजेपीच्या 5 आमदार करून गेले आनी सरकार चलयता हो सरकार आमी सरकार कोण आमदार हे आमी आमदार बरे तेंका सरकार चलयता शेतकऱ्या कोणाचे येता चड वेळ घेना इतकी सांगून शेतकऱ्याच्या एका शेतकऱ्यान सध्या दवरचें की फुडली फावटी कितें म्हणटा आनी बरोबर शिकोवपाक बसोवपाचें सामकें आनी तांकां सोडप ना घर बसो तांकां आनी असेंब्ली बाबा लोकांक दवरप ना इतकी सांगून 2 मिनटां करता सगळ्यांक वाचलो वस्ते हांव सिमोय स्पॉट टिकेटीन उलयला खरें उलयला आनी खरें फक्त गोंयचो शेतकार उलोवंक शकता दाखोवन दिलें आसा की गोंयचो शेतकार हो स्वाभिमानी आसता तेच्या आंगार पोट तिडक आसता आनी ती पोट तिडक तो लोकां मुखार सदांच मांडटा हांव विनंती करता मडगांवचे ब्लॉक प्रेसिडेंट गोपाल नायक हांगा आसा तांकां विनंती करता की तांच्यांनी मातशें येवचें त्याच बरोबर पराग गायकार काँग्रेसचो एक खंदो कार्यकर्तो ताकाय हांव विनंती करता की तांच्यांनी मातशें येवचो प्रसादाक विनंती करता की तांणी माचयेर येवन बसका घेवची ताच्या मुखावेलो उलोवपी प्रशांत गांव देसाय हांकां विनंती करता की तांच्यांनी आपणाची 2 उतरां उलोवची बरी प्रशांतान कोण तरी शीक पडला त्या खातीर तो आतां गेलो म्हणजे फाटी आमचे भावंडे आसा तांच्यांनी बाय जोसेफीन रॉड्रिगीस सांगता की तांच्यांनी शेतकऱ्या विशयी आपणाचे विचार मांडचे सगळ्यांक तुका देव बरी सावंत वाडयता आनी आमचे माझे हाजीर असलेले सगळे मानेस्तार
भायर मोगाचो येवकार गोंय प्रदेश काँग्रेस कमिटी आयज उलो मारलेल्या कृषी विधेयक एग्रीकल्चर बिल जी सेंट्रल गव्हर्नमेंटान पास केला आसा तेंचे मार्गदर्शन करपा खातीर आमचे लिडरांनी आयज हो मेळावो घडोवन हाडला आसा. पयस सद्याक ह्या केंद्राच्या सरकारान एनडीए सरकारान आपले जायतेशे कायदे चलोवन देशाक लायलेले आसा. कोणाचेच कांयच आयकोनासतना आपली भितरल्या मित्र पक्षाक सुद्दां ताणे विश्वासान घेयलो ना आणि केंद्राच्या एक मंत्र्यान ह्या खातीर राजीनामो दिलो. येतली ह्या सरकाराची दादागिरी चल्ल्या. सरकार आमकां लोकांक जाय तसो चलोवप आसता पूण हो सरकार आपल्याक जाय तशें चलयता. आतां पर्यंत सरकारान जी सरकारी ऑर्गनायझेशन आसात ती प्रायव्हेट करून सोडला आसा आणि लोकांच्या पोटार पोट मारलो आसा. आणि एक आमचो देशाचो अन्नदाता जो शेतकारी आसा तेकाय आज रस्त्यार उडोवपाचो उडिसलो आसा. तेका आमच्या शेतकाऱ्यान हो माल सरकारान नेमलोले ते प्रमाणे विकतालो तो माल आतां खूंय घेवन वचपाचो हो एक मोठो प्रश्न आसा. असल्या वेळार आमचे शेतकाऱ्यान कितें करपाचें होवूय एक मोठो प्रश्न आसा. ज्या शेतकारी सरकारान कायदो काडलो आपल्याक जाय तशे माल तयार करपाचो आनी फावटे रेटीन दिवपाचो हो मोठे शेतकाऱ्याक चलतलो पूण आमच्या सारक्या बारीक शेतकाऱ्याचें कितें? जो माल ज्या शेतकाऱ्याक आमच्या जमीन ना जो शेतकारी दिवपाच्या आनी घेवपाचो धंद्यार आसता तेणे कितें करपाचें? आनी हे बाबतींत सरकारान कांयच क्लियर केलो ना. जो शेतकाऱ्याक सरकारान सपोर्ट प्रायस दिलो आसा तो तांकां मेळटलो काय कितें होवूय एक मोठो प्रश्न आसा. सरकारान अजून कांयच क्लियरशें केलो ना. म्हजी सरकाराक मागणी जे शेतकारी आमच्या गरीब लोकांच्या भाड्याचे जमनीर शेतां व आनीकूय एग्रीकल्चर प्रोडक्ट बेस तयार करतात तेंचोय विचार करचो ना जाल्यार शेतकारी हे शेत भाडेदाराच्या तोंडाक वचपाक वेळ लागचो ना. जशे अंबानी आडवाणी सारक्या लोकांच्या फायद्या खातीर सरकारान गरिबांची पोटां मारची न्हय हेच आमचे सगळ्याचे मागणे. सगळ्यांक तुमकां देव बरें करूं म्हणटा. कित्याक हे मागीर म्हाका मुद्दम आपयले आनी की 2 उतरां उलोवंक जाय म्हणून. थँक्यू. ह्यासले ब्लॉक प्रेसिडेंट जोसेफिन रॉड्रिगीज मागता अली शेख आमच्या मदीं हांगा आसा. अली शेख काँग्रेसचो बंदो कार्यकर्तो. अली शेख आमकां तांच्यांनी मातशी येवन आपणाची बसका घेवची. आपयता आतां BKSS सोसायटीचो चेअरमॅन आनी आदलो सरपंच जुजे आपोवचो आमकां तांच्यांनी ह्या संमेलनाच्या निमतान आपणाचे शेतकाऱ्या विशीं हांगा मार्गदर्शन करचें. जुजे आपोवचो. हाचेर आपले सगळे मानेस आनी तुझ्या सगळ्या मतदारसंघाचे भाव भयणींनो, आज तुमकां खबर आसतली केंद्र सरकारान शेतकाऱ्याचेर कसो अन्याय केलो. आज आयिल्ल्या तेंपीर काडला आनी तेणी पास करून घेतला आपल्या धमके शेतकाऱ्या विरोध. ते आमी सगळे कडेन आमी ताका विरोध केल्लो आसा आनी जायते फेडीन हें केल्लो आसा, विरोध केल्लो आसा. हालींच आमी पणजे घेवन मोर्चा गेलो.
वचीचा लिडर दिगंबर पाटील आसलो आमचो पक्षाचे अध्यक्ष धनंजय आसलो म्हणजे आमी कडक साप तेजे विरोध केल्लो आसा आनी आमी निवेदन केलां आमच्या राज्यपालाचे वरान दिल्लें आसा म्हणजे आमच्या सरकाराचे हो अन्याय कसो आसा आमी पळोवपाक जायो हा सरकार कितें भाजी ह्या कितें कितें सगळे व्हरून वयता सगळी पीक काडटा कर्नाटक सरकार काडटा आज गव्हर्नमेंटान कितलो वयला केंद्र सरकारान हे सगळे बारीक लोकांचे भाजी आसली 5 रुपयांचे ती तांदूळ आसली 10 रुपयांचे भाजी आसली सगळे एकमेकांचे मोठे दलाल करून काडपाचो आनी त्या सरकारने ताणें सोंपोवपाचें आनी बारीक लोकांक सरकार येवपाक धान तेजे मेळपाचें आनी बाकीच्या दलालांक सगळे जोडपाचें तेजे मागीर जी भाजी कोरयाची 5 रुपयांक 10 रुपये तेजेर 50 रुपये जोडटाले असो तो विचार केल्लो आसा केंद्र सरकाराचो देखून आमी सगळे सरकारान हो तेजेर विचार करपाक आनी तेंचे बिलाक आमी सगळे विरोध करपाचेर पयलो रेडिडेंट बिल धमकीर पास केल्लो आसा पूण सरकाराचे तरफ सपोर्ट थंय पावलो जाल्यार कितें आतां बरें जावपाक शकता आनी आमचे लिडर आसा ते आमचे बाब सारके पार्लमेंटान आसता ते तेजे विरोध करतले अशें म्हाका समजता आनी जायते आमचे सरकारान जावं ऊस कोण वयता तेंचेर भरपूर अन्याय केलो आसा आज तुमी जाणा शुगर फॅक्टरी बंद पडली आसा बंद कित्या कारण पडली काँग्रेस सरकार आसतना तेन्ना जे तो बंद पडला तेन्ना आयकूंक सुद्दां भाऊ साहेब भांडेडकर आसतना शुगर कारखाने बांदलो आनी ते बरें बचाव करून काँग्रेस सरकारान बरो भशेन चलयलो आनी हे सरकार येवपाक बंद कशें कळटा म्हाका कळना आज तुमी जाणा ते शुगर व्हरपाक आमचे देशभर आसतो महाराष्ट्र व्हरपाक एक जाणा हाडले 9600 ह्या आमचे पेड करता हांव काय तुमकां 9600 कोटी सेवा पेड करपाक कोणाक तेंका काय परवडटा जाल्यार ते आपल्या सरकारान तुमकां 3600 दिता जाल्यार तुमी 5000 दिता जाल्यार 4000 रुपये कोट्यान जाता ते तुमी शुगर वापरचे कित्याक महाराष्ट्र व्हरपाक शुगर फॅक्टरी सांगितल्यार जाता तेंका सगळ्यांक जाता आनी सगळ्यांक कमिशन आसा शुगर फॅक्टरीच्या कमी पडवा आसा ते पळय बीजेपीचो मिनिस्टर आसा कोण हे आसा पळय तेंका सगळे कमिशन आसा देखून सगळे महाराष्ट्रावर पळयता तुमकां आमचे आतां दुसऱ्यान सांगलें आतां आमचे 83 लोक हेचे ऊस मारपाचे आसा तेका आपूण सपोर्ट करायचे मत किंमत दिता आमी दिल्लो आज दिता फाटीं सिल्वर मेळपाक पूण ते मेळटा काय तें म्हाका खबर ना पूण असो जायतो सरकाराचे अन्याय केलो आसा पूण आज जाणा देशान सरकार व्हड श्रीमंत म्हणजे सरकारी श्रीमंत पावना तेजे तुका बारीक आसलो राजेश्वरीचो व्हड सरकारी नाल्यार व्हड विचार मेळटले पयले आमी मिटींग फावाचे एकट्यान म्हणलें कितें जावलें सरकार बरो श्रीमंत आसा पूण शेतकाराक पयलीं चोरी पण जाल्यार शेतकाराक पण पयलीं आतां सरकार म्हणटा पळय ते भाशेन ह्या शेतकाराक जाल्लें आसा म्हणटकीर ह्या फुडें आमचे मिनिस्टर बाबा आसा ओबीसी लिडर आसा आमचे पार्लमेंट आमचे संजय बाबा आसा धनंजय आसा हे सरकाराचे जायते विचार करता आनी हे फुडें बरें आमकां शेतकाऱ्यांक बरो भाव दितले हेचो आश्वासन आनी विश्वास सोपयता हे असले सुचे आपण तेंच्यांनी शेवकाक कितें मागला शेतकारांक जो अधिकार आसा शेतकाऱ्याच्या कश्टांक जो मोल मेळपाक जाय ते सरकारान आमच्या पासून हिरावून घेवंक शकना ते अधिकार आमकां मेळपाक जाय हे आमच्या भावान तुमच्या मुखार मागणी केल्ली आसा किसान संमेलन आयज तुमच्या वाठारांत जाता ह्या किसान संमेलनाच्या नांवान ह्या निमतान आमच्या मदलो किसान आमच्या मदलो बरो शेतकार हो जागो जावपाक जाय जेन्ना आमी स्वता उलयतात तेन्ना आमच्या मदीं पयलीं तो शेतकार जल्माक येवंक जाय आमच्या मनान आमच्या काळजान तो शेतकार जागो जावचो पडटा तेन्नाच आमकां शेतकाराचें सूख शेतकाराचें दूख आनी शेतकाराचो परगरीत फुडार हो आमी चिंतपाक शकता तर आमच्या मदीं कांय शेतकार हांगा आपणाच्यो भावना व्यक्त केल्यो तेंच्यांनी आनी आतां तुमच्या मुखार उलोवपाक आपयता आयच्या ह्या संमेलनाचे कन्व्हेनर काँग्रेस पार्टीचे लीडर आणि गोय प्रदेश काँग्रेस पार्टीच्या किसान विभागाचे अध्यक्ष
श्री अभिजित देसाई हांकां की तांच्यांनी ह्या सुंदर अशा कार्यावळीक संबोधित करचे. Our Lady of Rosary, योगेश्वर श्री दामोदरराव कामतकर आजच्या या किसान संमेलनात आमच्या मध्ये हाजीर असलेले सगळे माणूस सर आमचे सगळे शेतकरी म्हणजे वांगडी म्हणजे इष्ट आणि भावना भगिनो आज 10-10-20-20 म्हणजे अजूनची आज डेट आसा आणि आमकां तो दीस आज मेळ्ळो आसा की आज कृषी संमेलन करपाक लागून आदले प्रधानमंत्री श्री लाल बहादूर शास्त्री आमचो काँग्रेसीचो प्रधानमंत्री हाणें नारो दिलो जय जवान जय किसान. जय जवान जे आमचे बॉर्डर राखून आमकां उमेदीन रावपाक पार पडटात आणि ते किसान आपलो घाम करून कष्ट करून मार्केटांत जे प्रोडक्ट तयार जाता जावं ते तांदूळ जावं ते चीट कारण आमचे अन्न तयार जाता त्या अन्नांतल्यान आमची मेन इकॉनॉमी बॅकबोन हो त्या अन्नांतल्यान तयार जाता. फाटल्या 60 वर्सां काँग्रेसीन काय केलं आज बीजेपी म्हणटा पूण फाटल्या 60 वर्सां तुमी म्हाका सांगा फाटल्या 60 वर्सांत तुमचे कसलेय जावं धान्याचे जावं तांदळाचे जावं काजूचे जावं सुपारीचे जावं मिरयाचे ट्रेड केल्यात देंवला तूं म्हाका सांगा. पूण हे 5 वर्सां भितर रेट सगळो देंवन दाखयल्लो आसा. तरी खबर 60 वर्सां आमी काय केला म्हणटा 5 वर्सां तुमी तो रेट कसो देंवलो काजूचो. बारीक बारीक कष्टकरी लोक शेतकरी ह्या काजूंतल्यान आपलें पोट करता आपलें जीवन सक्षमय करपाक लागून त्रास काडटात. म्हज्या यादीक हांव तेन्ना 15 वर्सां आसलो तेन्ना 7 रुपयान किलो काजूच्यो आसल्यो. आज जे 5 वर्सां फाटीं 180 रुपया जालो काँग्रेस गव्हर्नमेंट आसतना पूण आज बीजेपी सरकार 100 रुपयाचे कित्याचे पावले तुमी दितात. पंतप्रधान तुमी म्हणटा काँग्रेसीन 60 वर्सां काय केलें ना कित्याक केलें ना कोण सांगता केलें ना म्हणून. हे सादे टॉयलेट उदकाटन करपाक आपले बोर्ड लायता फाटीं लावपाक हांगासर रोड केले हांगासर लायटी केल्यो केन्ना काँग्रेसीन बोर्ड लायला केन्नाय लावना. हे जे उलोवप शिकता पळय हांव नरेश साहेबान भाशण आयकलो 5,000 रुपया लोन 5,000 करोड रुपया लोन काँग्रेसीन दिले म्हणटा आनी तेमी 15,000 करोड. तेन्ना शेतकरी सक्षम आपूण सेल्फ सफिशियंट आसलो आपले जे धान्यातल्यान कितें आपली इन्कम जाता त्या इन्कमांतल्यान तो आपले सगळें करतालो ताका लोन काडपाची गरज पडटाली. पूण आज लोन काडपाची गरज पडली आसा. हांगा चडशे म्हणजे हुशारकार भाव आसा तुमी म्हाका सांगा तुमचे जे पयशे पेमेंट तुमकां मेळ्ळ्या तुमी इंट्रस्टाक कितलो फारीक केलो तुमी सांगा म्हाका हे कित्याक लागून येयले. परत हांव सांगता तुमकां काँग्रेस सरकारान 60 वर्सां कांयच केलें ना म्हणटा कित्याक केलें ना. हे जे लोक ते मडगांव भाशा उलयलो प्रेस कॉन्फरन्स घेता ते उलोवपाक कशें शिकले तुमच्या स्कुलांत तुमच्या कॉलेजीक तुमच्या युनिव्हर्सिटी शिकले तुमी म्हाका सांगा. सगळे युनिव्हर्सिटी सगळे हॉटेलां सगळे हॉस्पिटलां हे काँग्रेसीन केले म्हणून आज हे उलोवपाक शिकला आनी हे काँग्रेसीच्या मार्गार शिकला. भावना भयणानो हे बील त्या बिला लागून अशें म्हणून ह्या बील शेतकरी तुमी खरें शेतकऱ्यांक चिंता जाल्यार आज शेतकऱ्यांचो इतलो त्रास कित्याक पडटा ताका रस्त्यार येवपाक कित्याक पडटा हे तुमी म्हाका सांगा. हांव तुमकां आतां बिलाचें उलयतां. हांगा भाजप सरकारान 3 बिलां हाडली. एम्पॉवरमेंट प्रोटेक्शन एग्रीमेंट ऑफ प्राइस एश्युरन्स बिल म्हळ्यार 5 वर्सां 6 वर्सां तुका एकूच रेट मेळपाचो. हितूंतल्यान तुका दलाल मुठो काडलो दलाल काडलो म्हणटकीर काँग्रेसवाल्यांक तुका लागले. भावना भयणानो तुमी म्हाका सांगा तुमी काजूचे विकल्यो तुमी मिरयो विकल्यो तुमी सुपारी विकल्यो केन्ना दलाल मदीं गेला सांगा म्हाका केन्ना आसा दलाल. दलाल कांयच ना. हांगा बघताय व्हडले इंडस्ट्री आसा व्हडली व्हडली इंडस्ट्री रिलायन्स म्हण अदानी म्हण अंबानी म्हण एका सगळ्यांची इंडस्ट्री येवपाक जाय. अजून पर्यंत इंडस्ट्री येवपाची कापासाद जाल्ला
पण आज त्यांना इंडस्ट्री हाडून शेतकऱ्याक सगळ्या कामात करपाचो शहरातून चालला. या मिलांत ते म्हणटा शेतकऱ्याक रेट कमी झाला सेम रेट मेळटलो. तो कसो मेळटलो? फाल्यां रेट देवता कित्याक तुम्ही म्हाका सांगता प्रत्येक वर्सा रेट वाडोवंक जाय, 2-2 रुपया 4-4 वाडोवंक जाय. आज 20 रुपया चालू जाला, 22 रुपया 23 रुपया 24 रुपया 25 रुपया 5 वर्सा कमी वर्सा तुम्ही म्हाका सांगा या 5 रुपया तुमका नुकसान. तुम्ही हिशोब मारून पळया म्हाका सांगा. तुमका हिशोब कळना फाल्यां म्हाका सांगा हांव आयका तुमचें येता. पण तुम्ही म्हाका सांगा हे बिल खंयच्यान सारकें आसा? 5 वर्सां व्हडले रिलायन्स तेंचे तुमचे एग्रीमेंट मारले 5 वर्सां तुमचो सगळो एक नाल उदाहरण 10 रुपया नाल तुका हांव घेता म्हणलो हांव येतो रेको म्हणून अंबानी हे लोन घेतो. प्रत्येक वर्सा तुका 10,000 रुपया मेळटले. पण फुडल्या वर्सा रेट वाडटा तो कोण दितो? एग्रीमेंट करता आपल्या नाल दी असो कायदो आसा. दुसरो ट्रेड एंड कॉमर्स. ट्रेड एंड कॉमर्स म्हळ्यार ते कितें जाता इंटर स्टेट जेन्ना आमचो उद्योग जातलो एग्रीकल्चर ताका टॅक्स फ्री आनी कितें ऑलरेडी आसा आमकां सगळें चालू आसा. हितून तुमी मोठे मोठे सांगता म्हाका कळना. तिसरें आसा ते एसेन्शियल कमोडिटी म्हणून 1967 काँग्रेस सरकारान एक कायदो हाडलो की खंयच्याय मोठे रिटेल जावं शॉप तेणे स्टॉक करून दवरपाक मोठे तेची क्वॉन्टिटी कितें आसा पळय तेजे प्रमाणे सेव करून दवरप आसता. मार्केटींग जर तेजो कमी जालो कितें वाडटा ते पयलीं लोक कितें करताले व्हडले व्हडले पयशे हाडटाले नाल 100,000 नाल गोंया गांवांत सुद्दां एकठांय घालताले. नाल लावन मागीर रेट वाडोवप अशें जातालें. पूण आतां ही कायदो परतो हाडला कितें तुमी जाता तितले स्टॉक करा, जाता तितलो स्टॉक करा आनी जाता तो रेट वाडोवन तुमी घाला. हो कायदो आसा म्हज्या भावान पळयल्यार हो कायदो आसा हे सारकें वता. ह्या कायद्यान कोणाक फायदो जावचो ना. एसेन्शियल कमोडिटी पण तशी तो पास करपाक जायना कित्याक तेजो तो पयलींचो कायदो हो ब्रिटीश सरकाराचो कायदो आतां परतो हाडलो आसा. म्हाका याद जाता फाटल्या दिसांनी आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते जेन्ना प्रकाश जावडेकर येयलो ताका मेळपाक लागले. म्हादईचो प्रश्न विचारपाक शुगर केन फॅक्टरीचो प्रश्न विचारपाक म्हाका याद जाता म्हजो इश्ट थंय आहलो तो म्हाका सांगपाक लागलो ताणें जावडेकराक विचारलें अरे कितें जालें? तो सांगतो की ताका काय ना सेंट्रा सारकें सामान काडला हे बील कशेंय करून तुमी ताका लोकांक फटोवपाक जाय हे बील सारकें आसा म्हणून. फक्त तुमी एकच सांगा मिडल मॅन नाका तुमकां त्रास जालो मिडल मॅन नाका त्रास जालो हांगा मिडल मॅन आसा न्ही. मागीर तो म्हणटले अरे इतकं हे बताने को नहीं आता है याला हे कळतच नाही त्याला सांगायला मला तिकडून इकडे पाठवला आहे म्हटल्यार हेका काय सोबत हेका सांगता अमकेच सांग म्हणून आणि लोकांच्या कानार घालपाचे. बूथ कमिटी आसा तो फक्त ह्याच कारणाचा लोकांक फोनी मारून सांगपाची. पूण लोकांक कितें रस्त्यार लायट केली रस्ते जाय आनी अभयारण्य आसा तें कोणाक सांगपाक कळना. शुगर फॅक्टरी जावन तुमचो बूथ कमिटी ताका सांगना. म्हज्या भावान पळयल्यानो मागीर तो म्हणटाले अरे काय रे आज सगळे तुमचे पदाधिकारी त्याला काही येत नाही म्हणे मला एक तिकडून इकडे पाठवलं आहे आणि मला हे सांगतात माझाही पुढे गेली शुगर केन काय झालं आणि किती झालं मी काय सांगणार मी गप्प राहलो सीएम सांगणार. भावान पळयल्यार अशी गोष्ट आसा. प्रकाश गडकर सांगलाय की ह्या कायद्याचे आमच्या गोंया सरकाराक 9 कोटी रुपया नुकसान जातलें. ह्या कायद्यात तो प्रकाश गडकर बीजेपीचो उपाध्यक्ष आसा त्यांचोच लोक सांगता हे चुकला म्हणून. प्रकाश जावडेकर म्हणटा की जे कोण विरोध करता ते म्हणटा देशद्रोही ते म्हणटा दलाल पण तेंगेलो तुमचे एक दलाल जावला ना. प्रकाश गडकर दलाल जावं तेणे सांगचे तो दलाल म्हणटलेलो आसा. पण अश्यो खुबश्यो गोष्टी आसा. म्हणजे म्हाका भावान म्हणलेलो आज संमेलन आसा तुमचे जे हित आसा ते पाळपाक तुका खरें कामां आमी हाडले आसा. आमचे म्हणजे आमचे सीएमपी लिडर आसा आमचे एमपी आसा ते आमच्या प्रत्येक कामां आमकां तिना हाताळ लायता. आमचे अध्यक्ष आसा हे आसा किल्लाचे कायदे. आमी सांगे अंदाज 98% शेतकरी आसा. पूण हे शेतकऱ्याचे तेणी कितलो अत्याचार जालो पळया बीजेपी सरकार. आमी ह्या सांगेच्या वाठाराक डॅम जालो काँग्रेस सरकारान सांगलें आमच्या केल्ले तेन्ना की चला हे तुम्ही जागो घ्या जागा तुम्ही हुशार वया ह्यो बागायती हांगा घर करा आनी तुमकां सगळें जाय जाल्यार घ्या तुम्ही काय टेन्शन घेनाका.
पण फाटले 25 वर्सां हांगा पंचमीचो आमदार आसा सांग्यार इताक कितें रिहॅबिलिटेशन अजून तेका सॉल्व जाला इशू तांचो 60 वर्सां काँग्रेस जालो 25 वर्सां तुमचो आमदार कित्याक उलयना तेमी उलोवना आसलो आनी आज हो इशू आमकां त्रास करता अभयारण्य इशू आमकां त्रास करता वायल्ड लायफ फॉरेस्टाक त्रास करता इको सायटीनी चड आमकां त्रास करता प्रायव्हेट फॉरेस्ट केला शेती करताले कशे तेमी जनावरांक मनशा परस चड प्राधान्य दिला मनशाक प्राधान्य ना मनशाक कांय करूंक मेळना जनावरां जाय त्यो भोंवपाची फ्री भोंवपाची पूण आमकां त्रास करपाचो तुम्ही सगळ्यांनी चिंतूंक जाय आनी त्या तुमकां कानाक सांगता हे सारकें वायट म्हणून तुम्ही आपले डिसिजन घेवपाक जाय आज हांव ह्या स्टेजीर तुमकां एक आवाहन करता काँग्रेस पार्टी ही सक्षम पार्टी आसा केन्नाच शेतकऱ्यांक दुखयना हांव तुमकां सांगता लायटीचें बील जावं तुका लायट कनेक्शन जावं पयलीं लायटी कनेक्शन तुका दवरा सगळ्याक 114 PM लायटी वचपाक तुका एक फॉर्म भरपाचें कनेक्शन मेळटालें आज डब्ल्यूआय रजिस्टर करपाक जाय डब्ल्यूआय रजिस्टर करून एफपीएट काम थंय रजिस्टर करपाक जाय मागीर एग्रीकल्चर आनी डिपार्टमेंटान रजिस्टर करपाक मागीर इलेक्ट्रिसिटी वचपाक जाय मागीर त्रास कोणे केले तुम्ही म्हाका सांगा पण ते काँग्रेस गव्हर्नमेंट येयलें तुमकां साद्याले सादी वर्स तुमकां कामगिरी सविस्तर हातीक हात दिवपाचें आमी काम करताले शेतकऱ्यांक कित्याक शेतकरी म्हणटा बॅकबोन ऑफ आमचो इकॉनॉमी आसा आव्हान चड टायम गेला आमचो उलोवपी खूब आसा म्हज्या भावाचो भावान पयलें न्हू तुमी हांगा आपलो टायम घेवन मुद्दाम हांगा येवन म्हाका तुमी हांगा काँग्रेसीचो तेंको दाखयल्या बद्दल तुमकां सगळ्यांक देव बरें करूं आनी थँक्यू देव बरें जावं अभिजीत मागता आनी एकदां अभिजिताक मोठ्यान ताळे जावच्यो अभिजिताक ह्या गोंयच्या किसानाच्यो ज्यो समस्या आसा त्यो आपणाच्या कानार घेवन काँग्रेस पार्टीच्या आदारान त्यो सोडोवपाचे तेणी उतर घेतलेले आसा अभिजीत हो आयज फक्त तुमच्या वाठारांतलो लिडर नासून अभिजीत हो गोंयचे जे शेतकरी आसा त्या सगळ्या शेतकऱ्यांचे काँग्रेस पार्टीच्या वतीन प्रतिनिधित्व करता आणि तेका लागून अभिजिताक ही तुमचे पाठबळ जाय तुमचे जेन्ना पाठबळ मेळटले तेन्ना तो दुसऱ्या वाठारांत वचून जे जे प्रश्न शेतकऱ्यांचे आसा ते त्या प्रश्नांक तो वाचा दिवपाचें काम करतलो आमी देवा कडेन मागता की हे देवान तेका बरें आरोग्य आनी बरें आयुश्य आनी बरी बुद्ध दिवची जेणे करून आमचो शेतकऱ्यांक न्याय मेळटलो खंयचोय कायदो जेन्ना सरकार खंयचोय कायदो करता ते पयलीं बिल जाता आनी मागीर ते एक्ट जाता म्हणजे कायदो जाता बिल पयलीं जाता आनी ते पयलीं आमचे लोकसभा राज्यसभेत तेचेर भासाभास जावपाक जाय डिस्कशन जावपाक जाय हेतून आमकां बरें कितें जातलें हेतून घातक कितें जातलें खंयच्या कोणाक फायदो जातलो कोणाक नुकसाण जातलें हे सगळें भासाभास जावंक जाय पण आयज जो कायदो पास केला जेका पयलीं बिल म्हणून पयलीं येयले ते खंयसरूच डिस्कस करूंक ना खंयसरूच कोणाक विचारूंक ना शेतकारांक विचारूंक ना बाबा तुमचे कडेन डिस्कशन केल्या उपरांत हे तुमच्या फायद्याचे काय नुकसाणचे हे शेतकऱ्यांचे जर बिल आसले जाल्यार शेतकऱ्यां कडेन हेचेर भासाभास जावंक जाय आसली काय नाका तुम्ही सांगा ह्या विशयात जर हे शेतकऱ्यांचे बिल जर हो कायदो बरो आनी शेतकऱ्यां खातीर बरो जाल्यार शेतकऱ्यांक विचारूंक जाय आसले काय नाका विचारूंक जाय आसले आमच्या मदीं बाब सार्दीन आसा सार्दिनाक गोंयच्या विधानसभेचोय अनुभव आसा आनी आमची दिल्लीक जी आमची जे मंदिर आसा ह्या देशाचे त्या मंदिरान कितें चलता खंयसर कायदे कशे जाता खंयसर डिस्कशन कशें जाता हे एका खबर आसा तेंच्यांनी गोंय राज्यांत सरकार कशें चलोवप हे तेंच्यांनी पळयलां आनी दिल्ली केंद्र सरकार कशें चलता बिलां येतकूच ती पास जाता तेचेर भासाभास जावपाक जाय तो मागीर कायदो जाता हे तेंच्यांनी पळयलां तर आयच्या ह्या संमेलनाक तुमच्या मदीं उलोवपाक आपयता आद्य आमचे काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आनी आतांचे साऊथ गोवाचे आमचे खासदार आदरणीय फ्रांसिस्को सार्दिना पयलीच देव बरें करूं म्हणटा आमी दितात की आमकां सोयेक मेळ्ळो तुमच्या मुखार येवन दोन उतरां आता
जे मिटींग आमचे शेतकार भावांचे जे आपयन हाडिल्ले आसा फाटींच पार्लमेंटान हे शेतकारांचे बील पास केल्ले काँग्रेस पार्टी भरपूर आमी ओपोज केले नॉर्मली कितें आसता जेन्ना कितें डिस्कशन करपाक पार्लमेंटान एक पार्लमेंटरी कमिटी आसा एक एग्रीकल्चर कमिटी आसा एमपी आनी एक पास करचे फुडें तेंकां रिपोर्ट तेंकडे दितात कितेंय शेतकारां मेळ्ळाय सगळे मेळ्ळाय आनी कितें जावपाक जाय तें सरकाराक तांणी सगळी एकमत दिवपाची पडटा पूण हो सरकार जो आसा तो स्टेक होल्डर जे सरकारी भाव तांकडे विचारप ना तांणी चिंतो हांव त्या लोकां खातीर बरें आनी तितल्या मुखार वचप तूं पार्लमेंटान ओपोज कर कितें कर आनी 2-3 फावटी भायर सरले आनी बोल मारून बंद केले फुडें आसतना ते कोणाक आयकना तांणी पास करपाक ते करून उडयले हो बीजेपी सरकार फकत लोकांक एश्युरन्सी दिवपाचो दिवपाच्यो बसपाक आमी हें जाय आमी तें करले सुरवातेक मोदींनी सांगले 15 लाख घेतले म्हणे घरे गांवच्यान 15,000 तरी आयले कोणाले 15 रुपये तरी आयले एकल्याक तरी हे फकत एश्युरन्स आयज सरकार भाव कोणे वयर काडले जेन्ना हे आमच्या देशांत इंडिपेंडन्स जाले फकत 400-450 मिलियन लोक आशिल्ले आयज आमचे 1,300 मिलियन लोक आसा पूण तेन्ना आमकडे जेवपाक खावपाक नाशिल्लें आमी इम्पोर्ट करताले एका थिंगासान पूण आयज जेन्ना इंदिरा गांधी पयले लाल शास्त्री जय जवान जय किसान हो स्लोगन काडलो जय जवान म्हणटा ते आमचो देश सांबाळपाक आनी जय किसान आसा ते आमचे जे एग्रीकल्चर जे आसा खाणावळ जे आसा ती वाडोवपाक आनी मागीर इंदिरा गांधी जेन्ना ते शेतकामत वाडोवप आनी व्हायट रेवोल्युशन म्हणटा तें दूद वाडोवपाक हे दोनूय वस्तू देशांत तशें गोंयांत इतले वयर पावले म्हाका तेन्ना एक संदीप रेड्डी सुमार 14 वर्सां हांव गोंयचो एग्रीकल्चर मिनिस्टर एनिमल हजबंड्री मिनिस्टर आनी तुमी सगळ्यांनी म्हाकाय सहकार केलो तेन्ना सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा गोंयच्या नांवान आनी काँग्रेसाच्या नांवान कित्याक कितले तुमी वयर काडलेले आसा आयज इंडिया संवसारांत दुसरें नेशन दुदाचें तेच भशेन आमी 1300 तरी मिलियना पळय भायर लोक आसा आमी लोकांक जेवण दिवन आमी एक्सपोर्ट करपाचें आमी जे पळोवपी आमकां आसा हें कोणें केलें हें काँग्रेस पार्टीन केलें काँग्रेस पार्टीन सगळे फार्मर जे आसा शेतकारी भावान ताका सपोर्ट दिलो हेंचे भाशेन कोणाक न्ही आपले शेतकारी भावांचे चिन्हान हे व्हडले कंपनीचे चिन्ह कॉर्पोरेट म्हणटात ते तांचे 2-3 तांचे आसात आनी कितें करतात ते तांकां बरें जावपाक जाय आपण गोंयांत तुमी पळयल्ले आसात 3 प्रोजेक्ट येतात एक डबल रेलिंग गाडी 2 करतात आनी इतले आमी हिंगसान मायनिंग एक्सपोर्ट करताले जायती लोक आमकां कोमूय हाडटाले तेन्ना आमी आतां केली आमच्या दर्यान व्हडलो आमचो पोर्ट केलो आनी आमी रावतले की व्हडल्यो बोटींक लागून व्हडलो पोर्ट केला आयज आमकां दिसून येता की करतात ते फकत कोल हाडपाक 2 वर्सां आदीं वास्को आनी पणजे पूण सुबेज पोल्युटेड सिटीज जाल्यो पूण ते मिनिमम पोल्युशन आसता तातूंत जातरीच ते मनशाक बऱ्याक पडना आनी तेन्ना आमचे वास्तुकार भाव मार्गार आयले सांगतात आमचे पोल्युशन वाडलेलें आसा आनी आमकां कोल नाका आयज जो आयज कोल हाडटात तांच्या 7-8 फावटी मायल ते हाडूंक सोदता तेन्ना हांव तुमकां उलो मारता हांवें आयज चीफ मिनिस्टराक सांगलां तूं चड टेम करचें ना आमी आमचे चीफ मिनिस्टर आज हांव आज तूं आहा
पूण कितें कोत्तें पळय गोंयचें निसर्गान करिनाका कितें गोंय बरें तें करून दाखया तेन्ना तुमकां उलोवप जाता तांकां कितें केल्यार तुमी सदांच काँग्रेसाचे बरोबर रावल्यात आनी एवढ्यार तुमी रावन तांकां सगळ्यांक बीजेपी बूच घेवपाक ते हांव तुमचे सगळे वादार मानता आतां सांगिल्ले भशेन आमचो कारखानो आसा ऊस रोयतात लोकांक मदीं ताका पयशे दिवंक ना एक फावटी फोन करतात मायले आनी करूंकूय गेले तांणी कितले ताका पयशे दिवपाचे आसा आनी एग्रीकल्चरिस्ट म्हणटात ताका तो कोण इंडस्ट्रियलिस्ट ताका कडेन पयशे ना जायते आमचे शेतकारी भाव जशे आमी कोंकणी भाशेन म्हणटात आयडी कोड हेल्दी कोड तो कितें येता तें तो हाल्या तें साऱ्याक पळोवपाक जाय आनी कितें रोवपाक जाय मागीर इलें कितें ताका फायदो जाता पूण तेच बरोबर जेन्ना सुकेश पावस पडटा जेन्ना पावस ना तेन्ना शेतकारी भावाक एक फावट नील पडना कित्याक ताजें सगळें पीक जाता भारताचे सगळें पावस जाता आनी भशेन जे आमचे शेतकारी भाव सफर जाता तेन्ना आमचे सरकार आसा जाणें मिनिमम सपोर्ट प्रायस जवळ तरी देल्लीचो आमकडे तें हिंगा मंडी म्हणटात तेन्ना आज पंजाब एक मिनिस्टर आशिल्ली बीजेपीच्या बरोबर तिणें रेजिग्नेशन दिलें मिनिस्टर आनी डेप्युटी चीफ मिनिस्टर हारियाना तो म्हणटा तुमी कोण जाल्यार आपूण रिजायन जातलो कित्याक थिंगा व्हडले व्हडले सरकारी भाव आसात आनी तांचें प्रोडक्शन जाता तें सरकार घेता ताका मिनिमम सपोर्ट प्रायस आसता आमच्या गोंयांत तो मिनिमम सपोर्ट प्रायस ना कित्याक आमच्यो मंडी आसता आनी कोणाक जाय ताका दिता पूण हांव सरकारा कडेन मागता आमचो लेबर जो आसा तो एरपोर्टाच्यान म्हारग तेन्ना सपोर्ट प्रायस सोडीत तुमी सबसिडी दिवपाक जाय ते सपोर्ट प्रायसाचे वेल्यान आनी ज्या लोकांक लुकसाण जाता तें लुकसाण भरून घालपाक आमचे गोंयचे सरकार हो प्रयत्न करपाक जाय ते आमचो लेबरान मागता जेन्ना कोवीड जालें कितें जालें 5 देशांत तेन्ना आमी बंद केलें लॉकडावन केलो आयज आमचे म्हणपावना 7 मिलियन क्रॉस जाल्ले पावले आसा पाणी कोण बरें आमचे मायग्रंट लेबर जे आमी बिहारचे हिंगा काम करी कर्नाटकाचे हिंगा काम करी आनी गुजरात काम करी तेका बऱ्याक वचपाक ट्रेन ना वाटेर चडून गेले तिका मोटे बसीन चडून गेले आनी वाटेर कितलेच लोक आनी पार्लमेंटान विचारलें कितले लोक गेले ते कोण तांकां नेत्यान तो दिसना बारीक लोक गेल्यार तुका दिसना ते तुका दिसना तेन्ना तुमी मोदी करात हो तुमचो आमचो गांव कितें वायट जाता तें मागीर एक म्हयने आसा तुमचे वेळेंतल्यान म्हणजे स्वास्थ्यान तें आमकां सांगूंक नाका ताच्या भायर तरी पावलें आनी आपोय ते आज कोण तातूंत पळयलें तुमी सगळ्यांक आमचो मागता जेन्ना जेन्ना काँग्रेस पार्टी तुमचे कितें मागूं येतली गोंयच्या खातीर पार्टी करूं नाकात कित्याक आयज सुद्दां तुमी पार्टी करूंक ना आनी हांव रावता ते मुखारी तुमी आमकां सपोर्ट दिता हांव जेन्ना जेन्ना सरकार गोंय काबार करपाक सुदार करता तुमचो भुरग्यांचो प्रेम आसतलो आमचे गोंय सपोर्ट कर कित्याक तुमी आयज पर्यंत ते आमचे गोंय सांबाळून आसा हें म्हणून आनी एक फावट आमी कित्याक जें बरें करूं येता म्हाका बरें केलो म्हणून तुमच्या यातले आमचे सावगोवाचे खासदार आदरणीय फ्रांसिस्को गार्दिना मित्रांनो आमी गोंयांत दिगंबर कामत म्हणजे बरेच सरकार भरले 5 वर्सां त्या 5 वर्सांनी तेंच्यांनी फक्त एकाच वर्गांतल्या लोकांचे हितोवना तर तेंच्यांनी जेन्ना राज्य केलें तेन्ना तेंच्यांनी सगळ्यांत पयलीं जर कोणाचें चिंतलें जाल्यार सामान्यांतलो सामान्य मनीस बारीकांतल्या बारीक मनीस तेका जावं तो नाल्ल विकपी फुलां विकपी जो जेका खंयचे
जॉब ना, तुझ्याकडे जॉब ना, तुझ्याकडे नोकरी ना, कोण तो स्वतःचे कष्ट करता असल्या मनशांचे तेंच्यांनी स्किमी काढल्यो. तेका आणि काँग्रेस पार्टी सदांच गोर गरीब जे आसात जे सामान्य जनता आसा तेंची गडबड आसा असले आमकां मुख्यमंत्री लाभले आणि आमी देवा कडेन मागुया हेच्या फुडेंय मुखारय तेंकां गोंयांत मुख्यमंत्री म्हणून चलोवपाची राज्य चलोवपाची संद मेळची. आयच्या ह्या पवित्र जाग्यार तुमी हांगा एकठांय जाल्ले आसात. किसानो आयचे संमेलन किसान संमेलन पुराय देशभर आसा. पुराय देशभर हे किसान संमेलन आयज जाता आणि तुम्ही ह्या वाठारांतले लोक भाग्यवान की गोंयचे एक किसान संमेलन तुमच्या गांवांत जाता, तुमच्या वाठारांत जाता. तेन्ना तुमकां सगळ्यांक परबी आयच्या ह्या किसान संमेलनाक तुमकां संबोधीत करपाक हांव तुमच्या मुखार आपयतां. तेच्या पयलीं तुमकां एक सूचना हांगा आमचो ऑफिसीस दिवंक सोदता. आमचे सासरीगांव आसा तेका वचपाक मातसो टायम जाता. म्हाका एक 2 गोष्टी सासरीगांव सांगपाक जाय. ते आमचो MP हांगा आमचे रिवणा जावं येसोळ जावं वाड्यार जावं सासरीगांवच्या वाठारांत भुरग्यांक ऑनलायन शिक्षण घेवपाक आतां पडटा आनी ऑनलायन शिक्षणाक लागून मोबायलाचे नेटवर्क हो एक मोठो पयलींचो प्रॉब्लम आसा. हांव मागता आमचे कांतारबाब ताणें तितूंत मातशें लक्ष घालून जे टावर येतुले जावं जे कोळवा जावं रिवणा आनी एक फाटी आसा ते टावराक मातशें कितें नेटवर्क मातसो वाडोवपाचें आनी सारको चलचो हेजे खातीर मातशें काम करचें आमच्या खातीर. आनी हांव तुका एक व्हरून सांगूंक वयता. हांव फाटीर उलयलो सागरचो कावन्सील टायमींग लागून पूण जेन्ना राजीव गांधी तेन्ना आमचे टॅलिकॉम रिवोल्यूशन हाडलें तेच्याच खातीर आज आमचे भुरगे शिकूंक पावले ऑनलायन म्हणटा ते. नाजाल्यार तेंची एक वर्स तुका वयता. हांव तुमच्या सगळ्यांच्या वतीन एक रिक्वेस्ट आमच्या सासरीगांवाक करता. थँक्यू. कित्याक हांव हें सुद्दां आमी दवरता ते टीव्हीचेर बी हांव तुका सांगूंक जाता आनी कितें बारीक स्टोरी पळयताचो ते सुद्दां आमी दवर आमचे काम करूंक जाय. मातशें पॉयंट पावपाक जाय. म्हाका मातशें लेट जावना. सॉरी तुमचो कित्याक पुराय देव बरें जावं. काजीरबाब तूं मुद्दाम वेळ काढून ह्या किसान संमेलनाक हांगा भाग घेतलो. आयच्या ह्या किसान संमेलनाक तुमकां ह्या नव्या कायद्या बद्दल तुमकां मार्गदर्शन करपाक हांव आपयतां. आदले गोंयचे मुखेलमंत्री आनी आतांचे विरोधी पक्ष नेता आदरणीय श्री दिगंबर बाब कामत. गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, पक्षाचे सगळे पदाधिकारी, आज या किसान संमेलनाचो कन्व्हेनर तुमचो अभिजित देसाय, ब्लॉक प्रेसिडेंट बाय जोसेफीन, हांगा हजर आशिल्ले सगळे शेतकरी भाव, पत्रकार भाव आनी म्हजे मोगाळ भावांनो आनी भयणी. काँग्रेस पक्षान तेन्ना ठरयलें की देशभर या बिलाच्या विरोधात जो कायदो काँग्रेस सरकारान बीजेपी सरकारान पास केला पार्लमेंटात, डिस्कशन करनासतना काँग्रेसची मागणी आशिल्ली की हाजेर डिस्कशन जावचें, हाजेर सगळ्या शेतकऱ्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हसांक कॉन्फिडन्सांत घेवचे. ते कांयच आयकनासतना गडबडी भितर हो कायदो केलो. आज ताजे परिणाम आम्ही पंजाबात कितें जालें तें पळयता, हरियाणात कितें जालें तें पळयता, उत्तर प्रदेशात कितें जालें तें पळयता. सगळेकडे वातावरण शेतकऱ्यांनी अक्षरशः रस्त्यार येवन कितें वातावरण केलां तें आमकां पळोवपाक मेळटा.
आता ह्या बिलाक काँग्रेस पक्ष कित्याक विरोध करता? कारण आम्ही मानतात की आमचो देश भारत देश हो शेती प्रधान देश, हो देश पहिलीपासून शेती प्रधान देश। या देशात कष्ट करून शेत पिकवून अन्न दिवपी लोक चढ असतात आणि ते अन्न पिकवतात म्हणून आम्ही अन्न खाऊ शकतात। आज आम्ही जर जगतात, आम्ही जर आणा असतात जाल्यार ताचे सगळे क्रेडिट हे बारीक शेतकऱ्याक वचपाक जाय जो कष्ट करून अन्न पिकवता। आज तांचेर अन्याय जाता। म्हाका याद जाता हांव मार्केट यार्डाचो, तुमकां खबर आसा कुडचड्या मार्केट यार्ड आसा, हांव 12 वर्सां मार्केट यार्डाचो एग्रीकल्चरल प्रोड्यूस मार्केट यार्डाचो चेअरमॅन आशिल्लो। आज ताजो चेअरमॅन प्रकाश वेळीप आसा आणि 12 वर्सां चेअरमॅन आसतना हांवें सगळे कडेन मार्केट यार्ड उबी केली। कुडचड्यार केलें, म्हापशें केलें, वाळपय केलें, काणकोण केलें, वेगवेगळ्या भागांनी आमी मार्केट यार्ड केली आणि मार्केट यार्डा भितर कितें जातालें? मार्केट यार्डा भितर शेतकरी आपलो माल घेवन यार्डान येतालो, ताका गुदाम फुकट दिताले माल दवरपाक आणि यार्डान जे व्यापारी रजिस्टर आसताले ते ऑप्शनाक ताजो माल घेतालो। प्रत्येक आठवड्याक 2 फावटी ऑप्शन जाता। म्हणजे आता म्हाका अजूनय याद जाता प्रताप सिंग राणो हो आपलो नाल्ल मडगांवच्या यार्डान धाडटालो आणि लोकीच्या नाल्लाचे व्यापारी ऑप्शनाक भाग घेताले आणि जाका हायेस्ट रेट मेळटा तो रेट शेतकरी आपलो नाल्ल त्या व्यापाऱ्याक दितालो। समज ताका रेट कमी मेळ्ळो आनी ताका विकपाचें ना जाल्यार तो विकना आसतना माल दवरतालो। पुढे शेतकऱ्याक गॅरंटी आसताली की आपल्या मालाक बरो रेट मेळटलो। आज हे मार्केट यार्ड म्हणटा ते बंद जालो। हे मार्केट यार्ड म्हणटा ते केलें। आज सगळे कंपनी ह्या शेतकऱ्याचो माल घेवपाक भितर येतल्यो। गांवांनी कंपनी आसले, कंपनीचे लोक येतले, शेतकऱ्यांक एक्सप्लॉइट करतले, शेतकऱ्यांक कळपाक सुद्दां कोण कितें येवन सांगता आनी कितें करता म्हणटा। त्याच भशेन एसेन्शियल कमोडिटी सेक्टरा भितर कांदे, बटाट, डाळी हे सगळे एसेन्शियल कमोडिटी आशिल्ले। कोणाच्यान होल्डिंग करून दवरपाक जायना, रेट मायज जालो, कांद्याचो रेट वाडलो, बटाटाचो रेट वाडलो, सिव्हिल सप्लायाचे इन्स्पेक्टर येवन चॅक करताले कितलो माल दवरला। आज तो कायद्यातल्यान बटाट, कांदे, डाळी सगळे काडल्या। म्हणजे मोठे कंपनी पळय आसा 1 लाख टन बटाट घेवन दवरपाक शकता भितर सवाय भितर। शेतकऱ्यां कडल्यान सवाय भितर घेतले आनी भितर उडयतले। एसेन्शियल कमोडिटीचो कायदो ताका लागना। अशे हे कायदे हे केल्यात हे पूर्णपणे बारीक शेतकऱ्याच्या विरोधात आसा आणि म्हणून काँग्रेस पक्ष आता पुढे आपले फाटल्यान सांगले अकाली दल म्हणून तांची एक सहकारी पार्टी आसा। वो अकाली दल म्हणटा ती पार्टी आज ती सुरुवातेपासून बीजेपी बरोबर आहा। सुरुवातेपासून हांव जेन्ना मुख्यमंत्री आशिल्लो तेन्ना आमचो पंजाबाचो मुख्यमंत्री आशिल्लो प्रकाश सिंग बादल आणि एक बडी चीफ मिनिस्टरांची कॉन्फरन्स जाली। त्या कॉन्फरन्सांत प्रकाश सिंग बादलान मनमोहन सिंगाक सांगले की हळूहळू आपल्याक भंय दिसपाक लागला की पंजाबातले तरणाटे भुरगे हे शेती कडेन वचना, शेत रोवपाक वचना, ऊस रोवपाक वचना, गव्हाचे पीक घेवपाक वचना, ते सगळे भायर वचपाक सोदता। कारण कितें? जाल्यार तांकां दिसता की आमी जो माल रोयतात त्या मालाक आमकां सरकार बरो प्रायस दिना आणि जर आमी रोयतात कष्ट करून त्या मालाक बरो प्रायस मेळना आमी कित्याक वचप शेतात, आमी कित्याक रोवप माल, आमी भायर या, आमी शिकपाक भायर या, भायर आमकां पडता येवप ना। असो म्हणटलो एक 15-20 वर्सांनी पंजाबाचो परिस्थिती बिकट जावपाक शकता। कारण पंजाब हो शेती प्रधान राज्य म्हणजे मॅक्सिमम प्रोड्यूस करपी गंव, साखर, तांदूळ पंजाबात मॅक्सिमम प्रोड्यूस करता। ही परिस्थिती आशिल्ल्यान आज अकाली दला सारखी तांची एलायन्स, तांचो सहकारी पक्ष तांकां सोडून गेलो, भायर सरलो, ना म्हणून सांगले शेतकऱ्याचे जर अन्याय जाता आमकां ह्या पक्षा बरोबर रावपाचें ना। आणि म्हणून आज जो प्रसंग आला शेतकऱ्याचे हो प्रसंग शेतकऱ्यांनी खरें म्हटल्यार आपल्या काळजान दवरपाक जाय। आज ह्या सरकारान शेतकऱ्यांक काबार करपाचो, जमीनदोस्त करपाचो प्रयत्न केला आसा। ह्या सरकाराक शेतकऱ्यांनी केन्नाच माफ करपाक जायना। गोंयची परिस्थिती कितें आसा? भाऊसाहेब बांदोडकर जो गोंयचो पयलो मुख्यमंत्री, तो ताका गरिबा बद्दल कळवळो आसलो, तो गरिबा खातीर गरिबाचे भुरगे शिकचे म्हणून शाळेचे
संजीवनी साखर कारखाना तुमकां याद आसल्यार पळया आमी भुरगे तेन्ना भाऊसाहेब महाराष्ट्रात गेलो भाऊसाहेबान पळयलें की थंय शेतकाचो उसाचो कारखान्याचे मोठे मोठे शेतकरी आज मोठे जावपाक लागल्या बारीक बारीक शेतकरी मोठे जावपाक लागल्या म्हणून भाऊसाहेबान गोंयांत पयलो उसाचो कारखानो केलो कितली सरकारां येऊन गेली तो कारखाना जाली थोडो लॉसीस जालो असो पण प्रताप सिंग राणे आमचो पयलींचो मुख्यमंत्री जेन्ना ताचो चेअरमॅन आशिल्लो तेन्ना 2 वर्सां तो कारखानो ताणें फायद्यात हाडून दाखयलो लक्षात दवरा 2च वर्सां तो फायद्यात चल्लो तेन्ना तो प्रताप सिंग राणो हो ताचो चेअरमॅन आशिल्लो ताज्या फाटल्यान कितली सरकारां आयली खंयच्याच सरकारान कारखानो बंद करपाचें ठरयना बंद करपाचें ठरयलें 1 वर्स हाचे कारखानो बंद जालो हाचे पयलीं लॉस जाल्यार सुद्दां सरकारान लॉस फारीक केला सरकारान सबसिडी दिल्या आज कदंबा बस ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आसा तो वचन चलता कित्याक वचन चलता कारण तो बारीक लोकांची सर्वीस करता कदंबातल्या खंय गांवांत सगळ्या गांवांनी बसी वता परवडना पूण सरकार म्हणजे सबसिडी दिता आनी सरकार कदंबाची बस चलयता त्याच बजेट सरकारान संजीवनी कारखान्याक सबसिडी दिवची आनी संजीवनी कारखाना चलवता बारीक शेतकऱ्यांक रस्त्यार वयतली हो सरासर शेतकऱ्याकडे नाही आता कारण कितें दिवं अजून मागीर भोण्याक पयशे दिवना बाप शिवाजीन सांगले खरें तांकां कापपाचे पयशे दिवपाचे आशिल्ले कापपाचे पयशे दिवपाचे पळय म्हणा सरकार आपले ट्रकांनी जो पळय ऊस हे केलो ट्रान्सपोर्ट केलो तांकांय पयशे दिवना म्हणजे ह्या सरकाराक बारीक लोकांचे पडून गेले ना आमी सरकार चलयला आमी बारीक लोकां खातीर विचार केला म्हाका अजून याद जाता हांव तेन्ना फुलां विकताले देवळाचे थंय बसून फुलां विकताले गाडे आसले ल्हान ल्हान फुलकारां खातीर गाडेकारां खातीर आमी स्कीम घाली प्रत्येकाक 5,000 रुपया ग्रांट दिले लोन दिली ग्रांट दिले मडगांव भाड्यान आसा आशिल्ली आनी ती सगळी जाणटी जाली 70 वर्सांची 80 वर्सांची आनी ती भाड्यान म्हणजे सामकी विस्वासू तुमी पळयला आसतले ती बाबडे सामान व्हरून दुकानदारांचे सामान व्हरून घरा कडेन पावोवप नुस्तें पावोवप भाजी पावोवप दुकानां थोडे जाण आमगे रोपांतकार आसा मडगांवां लोक दनपारचे व्यापारी दुकानां उगडे दवरताले आनी जेवपाक वताले भाड्यान हाडटाले एक दीस एका भाड्यान एक कुडको काडना पडटो कपड्याचो पीस घालना काय कितें घालना अशा भाड्यानाचेर आमी स्कीम केली आनी अशा प्रत्येक भाड्यानाक आमी 25,000 रुपया त्या वेळाचेर म्हज्या सरकार आसतना दिले तांकां सांगून दिले की समाज तुमी बरें काम केल्या हाची दखल घेता हें सरकार आनी म्हणून आज जें चल्लां ह्या बारीक मनशांची परिस्थिती खंय पावल्या तुम्ही पळया गोंय खंयच्या परिस्थितीत पावलेला सध्या ह्या सरकारान पगार घालपाक पयशे ना लोक काडून पगार घालचो पडटा म्हणटा गव्हर्नमेंट सर्वंट आशिल्ले ताणें बाबड्यांनी फ्लॅट घेवपाक लोन घेतले हावस बिल्डींग अलावन्स एक दीस सडनली ऑर्डर काडटा की हावस बिल्डींग अलावन्स स्कीम रद्द केली म्हणटा त्या सरकारी नोकरांनी खंय वचप 5-6 हजार सरकारी नोकरांक आनी फ्लॅट घेवपाक लोन काडिल्लो आसा सरकारा कडल्यान तुमी तांची स्किमच बंद करता आणि म्हणून म्हाका अजाप दिसता की कावडे प्रधानमंत्री स्टेटमेंट करता 21 लाख कोटी कितले लाख 21 लाख कोटी 1 कोटी न्ही 21 लाख कोटी जेव्हा फिगर असतो हांवें बरेच तितले कशी फिगर म्हणून ती कळपाक शकता 21 लाख कोटी आमी सगळ्या हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांक दिल्या आनी कोणाक दिल्या हांकां दिल्या हांव नको शेतकऱ्याच्या अकाउंटाक कितले पयशे म्हाका एका सरकारान उबे रावन सांगचें आपल्या अकाउंटाक 20,000 आयल्या 15,000 आयल्या 10,000 आयल्या एका सरकारान सांगचें केंद्र सरकारान ती शेतकऱ्यांक स्कीम चालू केल्या एका शेतकऱ्यान हांगा उबे रावन सांगचें की आपल्या अकाउंटाक बाबा डायरेक्ट केंद्रा कडल्यान 15,000 डिपॉझिट जाल्या कोणाच्या अकाउंटाक 15 लाख सोड हांव 15 लाखाची खबरी उलयना ते इलेक्शना वेळार सुमोशान सांगता अशें ते अच्छे दिन येवपाचे आशिल्ले प्रत्येकाच्या अकाउंटाक 15 लाख डिपॉझिट जावपाचे ते सोडून दी हे पयर आतां इकॉनॉमी डावन जाली कोविडाचो प्रसंग आयलो लॉकडावन जाले तातूंत भितर इतले पयशे आमी रिलीज केल्या इतले पयशे दिल्या लोकांक अकाउंटां येतले आयले लोकांच्या अकाउंटांत शेतकऱ्याच्या अकाउंटां आयले कोणाच्या अकाउंटां आयले आनी म्हणून आज वेळ आयलो आसा तुमी सगळ्यांनी विचार करपाक ह्या सरकारान कितें केलें आतां कोण तरी सांगलें की हे बीजेपी पार्टी गोंयांत पयलीं सुरवातेक 4 आमदार आशिल्ले 4 आमदारा वयल्यान ते 21 पावले आनी गेल्ल्या निवडणुकीत लोकांनी तांकां 21 वयल्यान 13 हाडले 13 तरी आसतना अपसार तांणी सरकार केलें आज म्हाका दिसता वेळ आयलो आसा
तुम्ही लोकांनी जर सगळ्यांनी मनात घेत, कारण लोकशाही लोकप्रतिनिधी आणि प्रजा ही महत्वाची. त्या प्रजा ठरवता जाता प्रजेन जर ठरवलेला कोणाक सोडपाक शकना. आणि म्हणून तुम्ही सांग्यावेल्या या सगळ्या शेतकरी बाबांनी सांग्याचो एक तालुको असो आसा अभिजितान सांगल्या पाहिजे की या भागात मॅक्सिमम शेतकरी आसा. हांव नेत्रावळी भागात हांव खूब कडेन पावला. साधना बाबाच्या 2-3 इलेक्शनाक हांव पावला, मळदणे पावला, नेत्रावळी पावला आणि ते हांगा पावल्या सालावे धरण आसा थंय पावल्या, सगळे कडेन पावल्या आणि पळयला की कितें परिस्थिती आसा ती. आणि म्हणून म्हणजे सांग्यावेल्या लोकांनी जर ठरयत की या खेपेक शेतकऱ्यांचेर जे अन्याय करतात, शेतकऱ्यांचेर जो अन्याय करतात ताका बुद्ध शिकोवपाची ठरयत, जाल्यार म्हाका दिसता सांग्याचे शेतकरी व्यवस्थितपणे बुद्ध शिकयताले. ताची सुरवात सांग्यान साकून जावची. आणि म्हणून शेतकऱ्यांचो प्रश्न जेन्ना येतो तेन्ना आमच्या दोळ्यांत सगळ्यात पयले संमेलन खंय जालें जाल्यार पयले संमेलन हे सांग्यार जालें. जो शेती प्रधान तालुको त्या भागातल्या रानू बेकाऱ्या सारखे शेतकरी असेंब्लीत पावले. कारण तो कष्ट करून काय काम केलें, म्हणजे शिकिल्लो आसून सुद्धा जो आपल्या प्रॉपर्टीत पावलो, आपल्या शेतात पावलो, आपल्या घाटात पावलो, अशे मनीस असेंब्लीत पावले. त्या सांगेकाराक अभिमान आसपाक जाय शेतकऱ्याक. आणि म्हणून म्हाका दिसता अभिजिताचें हांव अभिनंदन करता की ताणें पयलें संमेलन हें सांग्यावेल्या भागात घेवन दाखोवपाचें धाडस केलें. तुमी लोक सगळ्यांनी तेंको दिलो. आमी मुखार येतलेच वेगळे विशय घेवन. विशय खूब आसा सांगपा सारके, पूण ताका टायम खूब लागता, पूण चड उलयना. एकच सांगता, लक्षांत दवरात. एक ल्हानशी काणी सांगता आनी म्हजें भाशण काबार. एक साधू एका कुये भितर बशिल्लो तप करपाक. तो तप करताना ताका बरी सिद्धी प्राप्त जाली. एक दीस एक माजर धांवून आयलें, काही मा आपल्याक वाचय. आनी माजराक विचारलें कितें जालां, भायर कोलो आयला आपल्याक वापरपाक. तो रावलो भायर. तुका कितें करूं, कितें जाय तुका? आनी सांगलें आपल्याक कोलो कर. साधू पावर आशिल्ली, तो उदक घेता, माजराचेर मारता, कोलो जाता. 8 दिसांनी परतो कोलो येता. साधू म्हळें हांव आपल्याक वाचय म्हणटा. आनी कितें जालां, भायर वाग आयलो म्हणटा. तुका कितें करूं, कितें जावं तुका? आपल्याक वाग कर म्हणटा. उदक काडटा आनी ताजेर मारता. माजराचेर वाग जाता, कोल्याचो वाग जाता. वाग जातकीर तो साधू पळोवपाक लागता. ताका साधू दिसता आनी तो साधूचेर उडी घेवपाचें चिंतपाक लागता, आवाज काडपाक लागता. इतल्यान साधू दोळे उगडून पळयत जाल्यार कितें वाग उडी घेवपाक तयार जाला. तो आनी वेट करना. तो ताबडतोब उदक काडटा, परत वाघाचेर मारता, पुनर माजराक भाव म्हणटा, म्हणजे परत माजरता. साधू म्हणजे प्रजा. आणि प्रजेचे साधूच्या हातातले कमंडलूतले उदक म्हणजे मतदानाचे भोटाचे बटन. हे जर तुम्ही वापरले, तुम्ही वाघात माजर करपाक शकतात, माजराक उडी करपाक शकतात, कितें करपाक शकतात. हे सगळें प्रजेच्या हातात आसा. इतलें तुमकां सांगता आनी देव बरें करूं. दिगंबर बाब कामत, दिगंबर बाब कामतीन शेतकार आणि प्रजा हे कितें करूंक शकता ते आमकां सांगलेलें आसा. आयज ते किसान संमेलन हांव मागता सगळ्या कडेन 1 मिनटा खातीर आमी सगळे उबे रावया. शेतकाराचो जोश मातसो आमी दाखोवया. आमी खरे शेतकार. हांव जय जवान म्हणटलो, तुम्ही जय किसान म्हणपाचें मेळटा. ताकतेन सारकें आवाज सामको दिल्लीक पावपाक जाय. आवाज दिल्लीक हांव जय जवान म्हणटलो, तुम्ही जय किसान म्हणपाचें. जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान. वालो तुमकां देव बरें जावं. इश्टानो, येदो हांव शेतकारांचे उलयता. शेतकारांचे म्हणटा शेतकार. हांवें जीन पॅन्ट घातल्या, हांवें बरो शर्ट घातला, हांवें बरी सँडलां घातल्या. तुमी कोण म्हाका शेतकार म्हणटले? तुमकां हांव शेतकार कसो दिसता? कोणूच म्हणचो ना. हांव काजाराक वयताना सुडूय घालता, बुटूय घालता, टाय मारता. लग्नाक वयताना बरे कपडे घालता. पूण जेन्ना शेतान वयता तेन्ना म्हजें सगळें आंग
चिखलान लोळटा हय हांव शेतकार म्हाका ते मातयेचो वास शेणाचो वास त्या रेबाचो वास माझ्या मनात राजन आसा आणि त्याच खातीर नोकरी करता हांव शिक्षक हांव शिकयता म्हाका शेतान वचपाची गरज ना माझ्या कामाक दिल्लीसून मंत्री येयलो प्रकाश जावडेकर दिल्लीसून गोंयांत येयलो आणि त्याच्या मिटिंगेक शेतकार कितले आसले आयज तुम्ही जवळ जवळ 200 लोक हांगा ह्या मिटिंगेक प्रकाश जावडेकरांच्या मिटिंगेक शेतकार कितले 40 ते 50 शेतकार आणि तितूनचे 20 ते 50 शेतकार हे तेका प्रश्न करताले आमकां हे मेळोंना आमकां ही स्कीम मेळोंना तो व्हडे छाती फुलोवन येयलो शेतकारांक तुमकां हे दिला मोदीने हे दिया किसको मिला कोणाकूच मेळोंना हे कशें जालें अच्छे दिन म्हणटकूच लोक कितें म्हणटाले आने वाले है येयल्या कोणाचे अच्छे दिन कोणाक मेवळा कितें आमचे हांवें पयली मिटींग चालू जावच्या आदी सांगला काँग्रेस पार्टीन जे नारे दिल्यात त्या नाऱ्यांक एक महत्व आसा जावं ते भारत माता की जय जावं ते वंदे मातरम जावं ते जय जवान जय किसान खऱ्या हातान काँग्रेसीन लोकां खातीर नारे दिल्यात लोकांक महत्व दिवपाक दिल्यात आमी केन्ना फुटीपणा करूंक ना बीजेपीने नारे दिले अच्छे दिन आने वाले है येयलेच ना आणि येवचे दुसरो तेंचो नारो पळयात बेटी बचाव बेटी पढाव तुम्ही सतत टीव्हीर पळयता गोंयांत कितें जाता शिरदोना गांवांत एक 1.5 म्हयन्याचे चली काय चलो तेचो निर्घुण खून जाता कितलेशेच बलात्कार जाता हेंका बेटी बचाव बेटी पढाव बी काय ना आयज तेंचो नारो बदलला तुमकां खबर आसा आयज तेंचो नारो बीजेपीचो नारो बेटी बचाव बेटी पढाव आणि बेटी जगाव हेंच्यांनी आयज आमच्या ह्या देशांतले बेटीक धासून उडयल्या जर कोणाची चली मरता जिचेर अन्याय जाता त्याच्या जातांनी मरण येता जाल्यार ती मरणाची कूड ही त्याच्या फॅमिलीक मेळपाक जाय पण आम्ही पळयले हाथरस उत्तर प्रदेश ह्या जिल्ह्यात ज्या चलयेचेर बलात्कार जालो ज्या चलयेक मारली जिती मेली आणि मेल्या उपरांत तेका फॅमिली कडेन दिना पण रातच्या 2:30 3 ते पुलिसूच तेची कूड धासून उडयता आमी खंयच्या राज्यात रावता हे कसले राज्य काँग्रेस पार्टी सदांच लोकां बरोबर लोकां खातीर आणि लोक कल्याणकारी येवजण्यो ह्यो आमी घेवन येवपाचे आसात आयच्या ह्या सुंदर अशा कार्यावळीक शेवटाक तुमच्या मुखार आपयता गोंय राज्याचे गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष भौमानेस गिरीश बाब चोडणकर किसान संमेलन ऑर्गनाइज केला गोवा प्रदेश किसान काँग्रेस मोदीजी त्याच्या नेतृत्वाखाली आणि आमची भितर हजर आसात आमचे मुख्यमंत्री दिगंबर बाब कामत माचयेर आशिल्ले आमचे काँग्रेसचे सगळे फुडारी हांगा हजर आशिल्ले सगळे आमचे शेतकरी भाव आनी भयणो देशांत गेले 7 वर्सांच्या मायज बीजेपी सरकार राज्य करता लोकांनी खूप उमेदीन बीजेपीक मत दिली कितें तरी हे गरिबा खातीर करतले कारण परत परत गरिबाचो सरकार म्हणटाले पूण गेल्या 7 वर्सांत हेणी गरिबाचे निसंतान केला गरिबांक पेचेक पावयल्या गरिबांक काबार केल्या कारण हो सरकार राहुल गांधी परत परत सांगतालो की हो सूडबुडका सरकार हो सरकार इंडस्ट्रियलाचो हे सरकार हो कॉर्पोरेटाचो हो सरकार पयशेकारांचो हे परत परत ह्या सरकारान प्रूव केल्ले आसा जीएसटी लायली जीएसटी जावन देश काबार केलो बारीक लोकांक काबार केले डिमॉनिटायझेशन केले लोकांक सांगले टॅरिफांक काबार जातले काळो पयशे काबार जातले एक मनीस सुडबुड घातलेलो त्या लायनीत पयशे काडपाक रावना एक मनीस सुडबुड घातलेलो तेन्ना मेलो ना मेले कोण गरीब जनता
ट्रान्सपरन्स जाले की मग देशाचे गरीब जनते आणि त्यांना कशें सांगताले हे आमी करता ते गरिबा खातीर करता हे आमी करता ते देशा खातीर करता आणि आयज परत गरीब आणि देशाचो आणि देश प्रेमाचो नारो घेवन परत शेतकऱ्यांक काबार करपाक भारतीय जनता पक्ष मुखार सल्लेलो आसा आणि तेणे 3 कायदे पास केले आसात. एक आसा कायदो एसेन्शियल कमोडिटीज अमेंडमेंट ऑर्डिनन्स 2020 म्हणजे पयलीं हे काय हे आशिल्लें की सर्टन सामान हे एसेन्शियल कमोडिटी अंडर आशिल्लें ते कोणाच्यान साठोवन दवरपाक शकनाशिल्लें ब्लॅक मार्केटींग करपाक मेळनाशिल्लें ते सामान आयज एसेन्शियल कमोडिटींतल्यान भायर काडला म्हणजे जे पयशेकार आसा इंडस्ट्रियलिस्ट आसा तेणी सामान हे स्टोर करून दवरपाक शकतात. तुमकां खबर आसा पावस चड पडटकच कांद्याचो भाव किती जातालो कांद्याची पीक येयना कांद्याचो भाव 100 रुपया 150 रुपया जातालो. आयज कांद्याचो भाव किती जातलो हे काडटकच तो कायदो आसतना सुद्धा 100-150 रुपयांनी आमी कांदो घाला. कांद्याचो भाव 500 रुपया जातलो आणि आमकां सगळ्यांक 500 रुपया कांदो घेवपाक पडटलो कारण हेणी कायदो बदलला श्रीमंताची बॉल्स भरपाक. म्हणजे गव्हर्नमेंट एंड प्रोटेक्शन एग्रीमेंट ऑन प्राइस एश्युरन्स एंड फार्म सर्विसेस ऑर्डिनन्स 2020 असे 3 कायद्या नांवां जी दिल्या ती फार्मरांक बरें करपाचे. ह्या 3 कायदे देशाच्या शेतकरी काबार करतात आपले पोट भरतात त्या शेतकऱ्यांक सांबाळपा खातीर आमचे काँग्रेस पक्ष मुखार सरला आणि हे संमेलन लोकां भितर जागृती करपाक आमी मुखार सरलेले आसा. तुमचे कडेन असे एक आमी एक हे धाडटा मेमोरेंडम तो तुमचो सही घेवपाक राष्ट्रपतीक धाडपाक ते राष्ट्रपतीक मेळपाक बाबा गोंयांतूय ह्या बिलाक आमी ओपोज करता ह्या कायद्याक आमी ओपोज करता कारण हो कायदो लोकांच्या विरोधी. गोंयांत बीजेपीचे सरकार बीजेपी लिडर हे लिडर कोणाचे जाले आसा हे श्रीमंतांचे भाटकारांचे इंडस्ट्रीचे एजंट जाल्ले आसात ब्रोकर जाल्ले आसात आणि ते सांगतात जे कोण हे ओपोज करतात ते ब्रोकर आज ब्रोकर कोण जाले आज बीजेपीचो प्रत्येक लिडर प्रत्येक मिनिस्टर आज इंडस्ट्रियलांचे आज मिडलमॅन जाल्ले आसा इंडस्ट्रियलाचे ते ब्रोकर जाल्ले आसात आणि तो आज देश तांकां विकपाक मुखार सरलेले आसा नरेंद्र मोदी पंतप्रधान धरून. पयर आमी राजभवनाचेर आमी एक वर्षा वेलो म्हणजे खुबशे सांग्याचे लोक येयले आनी खुबशे शेतकरी येयले. बीजेपीचो अध्यक्ष सदानंद नार्वेन स्टेटमेंट केले तांकां खंय शेतकरीच नाशिल्ले आरे बापया तुमच्या दोळ्या भितर फक्त भाटकार बसलेले आसात तुमच्या दोळ्या भितर सावकार बसलेले आसात सध्या सावकारी तुमचे तकलेन बसलेले आसा सावकारी तुमचे दोळ्याक बसलेले आसात आणि तुमकां दिसता ते फक्त सावकारी तुमकां बारीक गरीब शेतकरी तुमकां दिसतले कशे सौभाग्यानो पळया कोंबड्या उबी करून आज शेतकरी कसो भायर सरलेलो असतो शेतकऱ्याक कशे तुम्ही त्रास करता ते तुम्ही त्या इंडस्ट्रियलिस्टा फाटल्यान तुम्ही त्या सावकारी फाटल्यान तुम्ही त्या भाटकारा फाटल्यान लावतात आणि तुम्ही गरीब शेतकरी तुम्ही काबार करतात. ह्या घटनेचो आणि त्या स्टेटमेंटाचो भारतीय जनता पार्टीचे केला त्याचा आम्ही निषेध करतात आणि अभिनंदन करता प्रकाश वेळीपाचे. प्रकाश वेळी जो आज शेतकऱ्यां भितर काम करता त्या प्रकाश वेळीपाक दिसले की हे कायदे जे येयल्या ते कायदे हे शेतकऱ्याच्या विरोधात आणि त्याने स्टेटमेंट दिले की गोंयच्या राज्यात जवळजवळ 9 कोटी रुपयाचे नुकसान जातले पंजाबात एकूच राज्यात 736 कोटी रुपये नुकसान जातले आणि प्रकाश वेळीपाल त्या कायद्याक विरोध करता असताना सांगला की गोंयचे शेतकऱ्यांक नुकसान जातले आणि गोंयच्या प्रदेशाचे 9 कोटी रुपयाचे नुकसान जातले. खरे म्हणल्यार बीजेपीन कोणूच खरे उलयना आणि खरे कोण जर उलयले जाल्यार तांकां काडटात कारण तांकां ट्रेनिंगूच दिल्ली आसता फोटींग कशें उलोवप ते आणि फोटींग अशें उलयता ते की लोकांक दिसता खरेंच उलयता म्हणून. प्रकाश वेळीपाल कडेन जाहीर मागणी करता तुका जर खरेंच शेतकऱ्यांचो कुटुंब आसा तुवें जो कायद्याक विरोध केल्लो आसा तूं भायर सर शेतकऱ्या खातीर भायर सर शेतकरी तुजे बरोबर आसतले गोंयचे शेतकरी तुका याद करतले कारण तूं शेतकऱ्यांचे नुकसान जाल्लें आसा तेन्ना तुका केल्लो आसा.
त्यांना प्रकाश निर्माण धाडस करचे आणि आपल्या शेतकऱ्याच्या बरोबर रावचे. आज काँग्रेस पक्ष कित्याक शेतकऱ्याच्या कायद्याक आमी विरोध करतात? अख्ख्या देशात 62 कोटी शेतकरी आज प्रत्येक राज्यात प्रोटेस्ट करतात आणि फक्त 62 कोटी शेतकरी नाही, त्यांच्यो जवळजवळ 250 संघटना, जशी शेतकऱ्यांची संघटना असतात गोंयांतली आसात तश्यो देशाभर 250 शेतकऱ्यांची संघटना आज ह्या कायद्याक विरोध करतात. कारण तांकां खबर आसा की मोदी आज गरिबांक फटयता. आणि नरेंद्र मोदी हो रिलायन्स, अंबानी, अडानी हांकां देशाच्या शेतकऱ्यांक घाण करपाक सोदता, देशाच्या शेतकऱ्यांक तांकां विकपाक सोदता. म्हणून आज शेतकरी रस्त्यार आसा. आणि शेतकऱ्यांक कितें मेळटा? शेतकऱ्यांक नरेंद्र मोदीच्यो लाठयो, नरेंद्र मोदीच्यो गुळयो. आज शेतकरी देशभर खायत आसा, पूण शेतकरी फाटल्यान सरलेलो ना. हे आंदोलन आमी उबें जातले कारण शेतकऱ्यांक जेन्ना पोट तुमी मारतात, शेतकऱ्याच्या भुरग्यांक तुमी मारपाक सोदतात, तेन्ना खंयचोच शेतकरी हो घरांत बसपाना, खंयचोच शेतकरी उबी रावपाना. प्रत्येक शेतकरी आपल्या कुटुंबाक सांबाळ करपाक, आपल्या मुखावेल्या जनरेशनाक सांबाळ करपाक आज मुखार सरलेलो आसा आनी तांकां आमी सगळ्यांक सपोर्ट करपाची गरज आसा. तेणी डिमॉनिटायझेशन जीएसटी करता आसतना सांगलें की देश आता आमी प्रगती जातली म्हणून. खंय आसा प्रगती? देशातले 2 कोटी लोकांक जॉब सोडपा पडले, नोकरी सोडपा पडल्यो. डिमॉनिटायझेशन जाता, धंदे बंद पडले, बारीक बिझनेसमॅन काबार जाले. पूण ते कितें करतात? त्या फटींगपणाचेर फटींगपणां उलयतात आनी लोकांक दाखोवन दितात की आमी कितें तरी कल्याण करपाक आयला. नाजाल्यार वेगळी देशप्रेम आसा तेंचे कडेन. नाजाल्यार ते पाकिस्तानाक हाडटले, नाजाल्यार ते टेररिस्टां हाडटले आनी लोकांक भितर वेगळो गोंधळ करतले, देशप्रेम हाडटात. हेचे शिवाय तेंचे कडेन कांयच ना. गेल्या 7 वर्सांत तुम्ही चिंतून पळया कशें करून गोंयच्या लोकांक, देशाच्या लोकांक काबार केल्या. नरेंद्र मोदी तुका राहुल गांधी कसो फटी लावचो ना. हे आंदोलन काँग्रेस पक्ष चालू दवरतले. शेतकऱ्यांक न्याय मेळसर हे आंदोलन काँग्रेस पक्ष मुखार व्हरतले. हांव गोंयचे मुख्यमंत्री आनी बीजेपीचे अध्यक्ष हांचे कडेन मागपाक सोदतां. गोंयांत काजूचो भाव खंय आशिल्लो? गोंयांत काजूचो भाव खंय आशिल्लो? गेल्या वर्साक 2-3 वर्सां काजू कितलो आशिल्लो? म्हाका दिसता 150-200 सुद्धा काजू विकला, 180 रुपयांक विकला. आणि ह्या वर्सा म्हाका कितले शेतकऱ्यांचे फोन येयले जे काजू कोण 60 रुपयांक, कोण 70 रुपयांक, ते सुद्धा येयले आशिल्ले. बागायतदार कितलो गाळ्याक थंय तांकां वाट लागतात. एमएसपी कितलो दवरला? 125 रुपया, 125, 125 रुपयांचो एमएसपी. आणि हे सगळे गोडबंगाल कित्याक केल्या? हे सगळे गोडबंगाल करपाक भारतीय जनता पार्टीचो मुख्यमंत्री धरून सगळ्यांचो हात आसा. कारण एक 70 तालुक्यांत काजूची फॅक्टरी उबी केल्ली आसा आनी तो काजू त्या फॅक्टरीक पावोवपाक जाय आशिल्लो 60 रुपयांक, 70 रुपयांक. आणि तेणी हे गोडबंगाल केला, मार्केट मॅन्युप्युलेट केले काजूचे. आणि गरीब शेतकऱ्यांक तरी कष्ट करून आपण काजूचे कितें दिसताले का की आपल्या 150, 160, 170 रुपये मेळटलो. त्या शेतकऱ्याक, त्या काजू उत्पादकाक काजू कितले विकपा पडले? म्हाका 700 शेतकरी आसतले. 60 रुपया, 70 रुपया, 80 रुपयांक ताजो काजू विकून ताका पयशे जाय आशिल्लो. तो विकनासतना जावपाक शकना. उसाचे फॅक्टरीचे कितलेशे सप्लायर जांकां अजुनूय बिल पे केली ना. हेणी एक फॅक्टरी घातली ना, हेणी उसा फॅक्टरी काबार केली. उसाचे उत्पादक आशिल्ले ते काबार केले. बाप सिंबाय आशिल्लो, सिंबाय सद्दां बळो मारता हांगा आसा. शेतकऱ्याक उसा खातीर बळो मारीत आसा. पूण ह्या सरकारान कितें केलें? उसाक कितें मदत केली? शेतकऱ्यांक मदत केली? शेतकऱ्याचें नुकसान जाल्ल्याक मदत केली? तुम्ही व्हडले इन्शुरन्साची उलयतात, प्रायम मिनिस्टराची उलयतात, एक स्कीम तुम्ही गरिबा खातीर पावली ना. आणि आयज जो मिनिमम सपोर्ट प्राइस तो नागलाक आसता, तो सगळ्यांक आसता. तो मिनिमम सपोर्ट प्राइस आयज बंद करपाचे हाल ह्या सरकारान मुखार हाडलेले आसा. हो हिडन एजेंडा. कारण काँग्रेस पक्ष सत्तेर आसतना काँग्रेस पक्षान कितें केलें? मिनिमम सपोर्ट प्राइस. काँग्रेस पक्ष सदांच गरिबाचे चिंतता. म्हणजे मनरेगा स्कीम हाडली आनी तितून भितर 180 दीस काम मेळचें म्हणून तांच्या बोल्सांत पयशे वयतलो. हेतू कितें काँग्रेस पक्षाचो की जो
घालचो हो हेतू म्हणून मनरेगा आयली. शेतकऱ्याक नुकसान जावचे न्ही, शेतकऱ्याक फाशी पडपाक जावची न्ही म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइस सपोज जर तातूंत जर भाकीनाक 60 रुपया 70 रुपया मेळटा जाल्यार एमएसपी तो 125 150 आसचो, ताका नुकसान जावचें न्ही हो हेतू काँग्रेस पक्षान देशभर राबयलो. आनी जवळ जवळ 1 लाख कोटी रुपया आपल्या देशात 1 लाख कोटी रुपया एमएसपी मार्फत शेतकऱ्यांच्या बोल्सांत पयशे वयताले. ह्या दुष्ट नरेंद्र मोदी हो किसान विरोधी नरेंद्र मोदी ते 1 लाख रुपया शेतकऱ्याच्या बोल्सांत वयतात मिनिमम सपोर्ट प्राइस रुपान ते ताका वायट दिसले. आणि तो 1 लाख रुपया बंद करचो त्यांचो हेतू तो 1 लाख रुपया शेतकऱ्याच्या बोल्सांत वचप तो बंद जावचो हो एकमेव हेतू हो एकमेव लक्ष हे कायदो बदलपाचे आणि ते पैसे आपले दवरप आणि जे आपल्याला जे मित्र आसा अडानी अंबानी हे सगळे त्यांना हो सगळो शेती व्यवसाय जो आसा तो तेणी काबीज करचो कारण तेंचे पैसे आसा. तुमचे पीक जाले पीक जावचे पयलीं तो येतलो शेतकऱ्याक पैसे दितलो आणि खंयचे भावान त्या टायमार शेतकरी बावडो दुबळो आसता पैसे नासता तो प्राइस अशे बेश्टे सारके प्राइसान तो तेंका विकतलो कारण तेंचे अफाट पैसो आसा आणि त्या शेतकऱ्याक तो जो माल आसा तो 20 रुपयान घेतलो आणि तो 200 रुपयान विकतलो. सो दलाल कोण जालो? दलाल हे बीजेपीचे जे टोली कॅपिटलिस्ट आसात ते बीजेपीचे जे दलाल आसात ते इंडस्ट्रियलिस्ट आसात ते आयज दलाली कोण करता ते बीजेपीचे लिडर करतात. आयज काँग्रेसीचेर आरोप करतात की हे बिल काँग्रेस ओपोज करतात की दलालाचे दलाल म्हणून. आम्ही शेतकऱ्याचे दलाल आम्ही शेतकऱ्याचे दलाल आणि शेतकऱ्याचे दलाल म्हणून अभिमान आसा ते आम्ही शेतकऱ्याचे दलाल असते. तुम्ही ह्या इंडस्ट्रीचे दलाल तुम्ही जर इंडस्ट्रीचे दलाल न्ही जाल्यार मिनिमम सपोर्ट प्राइस हो कायद्याचे स्वरूप दिया. शेतकऱ्याक मान सन्मान दिया. शेतकऱ्याक जो कष्ट पडटा तितले पैसे शेतकऱ्याक पावयात आणि तुम्ही प्रूव्ह करा तुम्ही ह्या इंडस्ट्रीचे दलाल न्ही म्हणून. तुम्ही करपाना कारण तुमचे प्रत्येक लक्ष हे त्या श्रीमंताक श्रीमंत करप आणि गरीबाक गरीब करप. प्रत्येक गोंयाक कितें जाल्यार गोंयचो प्रत्येक बीजेपीचो लिडर आज लुटपाक मुखार सरलेलो आसा. आज आजाराचे ते बाजार करतात. कोविडाचे सिच्युएशन कशें करप्शन करून पयशे तुमचे लुटल्या ते आज लोकांक खबर आसा. हॉस्पिटलाक बेड ना, कोणाक काय पयशे ना, जॉब गेल्या, कोणाक कितें केलें तेंका खबर आसा. हिंदुत्व म्हणले म्हणटकच थोडे जे हिंदू लोक आसात तेंका दोळे धापून बंद मारतले. राम राम म्हणटात. रावण राज्य चलयलें आसा रामाच्या नांवान. राम राज्यात करप्शन नाशिल्लें. राम राज्यात लोकांचेर अन्याय नाशिल्लो. राम राज्यात शेतकरी जो गरीब आसा तेका केंद्र करपाक जाय आशिल्लो पूण आयज मुखेल आसा. रामाचें फक्त नांव, रामाची कर्तुवां आणि ह्या रामराज्यात सीता म्हणटा तेका मात विसरल्या. त्या सीतेक मान ना असले हे बीजेपीचे भ्रष्ट सरकार. या सरकाराक बेगीनचे बेगीन निवडपाक जाय. दिगंबर बाबू कामतीन सांगला की हेंका जे सुरवातेक 4 सीट मेळिल्ली आयज गोंयची जनता तांकां परत त्या 4 सीटांचेर व्हरतली हो लोकांनी आयज निश्चय केल्लो आसा. प्रत्येक गांवांत आयज लोक उलयता ह्या बीजेपी थरवली घोडो शिकोवपाकूच जाय म्हणून तांकां 4चे वयर सीट कशें करपाना हे गोंयच्या लोकांनी निश्चय केल्ले आसा. परत एकदा तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. तुम्ही मुद्दाम ह्या पक्षाच्या जो किसान संमेलन आसा तो पार्टिसिपेट जाला म्हणून तशेंच आमचे अभिजीत हांणी ऑर्गनायज केलें आनी एक बरें संमेलन आयोजन करून हाडलें आनी ती म्हाका एकूच कितें सांगता दिगंबर बाबाची काणी हांव गेली तरी ताणें एक सुंदर कडेन काणी सांगली कशें करून लोक ह्या लोकांक सरकाराक भायर मारतले. जे ताणें एसेन्शियल कमोडिटीज एक्ट काडला 2015 एक करप्शन जालें स्कॅम जालें पल्सस कॉर्डर स्कॅम म्हणून आनी स्कॅम कितल्याचें आशिल्लें 2.5 लाख क्रोर्स 2.5 लाख न्ही 2.5 लाख कोटी 2.5 लाख कोटीचे स्कॅम केले. स्कॅम कशें केलें हेणी कडधान्य हे गरीब शेतकऱ्यां कडल्यान 45 रुपयान विकती घेतले. कितले रुपयान विकती घेतले 45 रुपया. आणि ते कडधान्य थोडे दिसां दवरले आणि मागीर
कितल्या विकले 200 रुपया विकले म्हणजे 4 कोटीच्या मायस प्राइसाक विकले आणि 2.5 लाख कोटी रुपयाचे स्कॅम केले आसा आणि आयज हे कायदे बदलून असली स्कॅमा करपाक मोदी सरकारान आयज मोकळीक केल्ली आसा सगळ्यांक धन्यवाद दोनच मिनिटां विनंती करता मातशी बंद रावची फक्त 2 मिनिटां शेवटाक तुमच्या मुखार आभार प्रदर्शन जातलें पण तेच्या पयलीं आमी जाणा सबंद यो विचार तुम्ही म्हणताय जनरल उरले तुम्ही आता तुम्ही जनरल उरलेले आहे किसान म्हणताय आणि तुम्ही डिमॉनिटायझेशन हे सगळे उरलेले आहे तुम्ही ओके हे दोन पॅन्डेमिक जाले लोक कितले त्रासाक पडले आमचे भायर आसले ते भुरगे गांव सगळे ती त्रासाक उरले तुमकां कोण वचना ओके